मागच्या वर्षी आपण योग वसिष्ठ बघितलेलं होतं. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा सर म्हणाले तुम्ही घ्या. म्हटलं ठीक आहे, घेतो. आवडलेलं ना मागच्या वर्षीचं? त्यामुळे यावर्षी पण घेऊया आणि श्लोक बाय श्लोकच घेऊया. असं काही हे करूया नको. आहोत आपण बऱ्यापैकी वेळेत आहोत सगळं. प्रत्येक श्लोक आणि असंच घेऊया. तर मागच्या वर्षी आपण याची पूर्वपीठिका बघितलेली किंवा प्रास्ताविक म्हणून मी बऱ्यापैकी गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये महत्वाचं हा जो ग्रंथ आहे तो कसा आहे, तर श्रीरामांना योग वसिष्ठ म्हणजे वसिष्ठ ऋषी किंवा त्यांचे गुरु हे उपदेश करत आहेत, कुलगुरू. आणि त्याच्या मार्फत हा योग समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात पण म्हणजे वशिष्ठांनी सुद्धा ह्यांना प्रश्न विचारलेले, कोणाला? काकभूषुंडीला. असं पण उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यातलं आता ह्या वर्षीचं जे आपलं आहे ते साधारण त्याच्या पुढचे सर्ग आपल्याला ठेवलेले आहेत अभ्यासाला. मागच्या वर्षी जे आपलं झालं त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी झाल्या त्या म्हणजे ह्या, की प्राण म्हणजे काय, प्राण कसा असतो आणि प्राणाचं निरुद्ध कसा करायचा किंवा प्राणाचा निरोध कसा करायचा, प्राणाचा निरोध केल्यामुळे काय होणार आहे, संवितची उत्पत्ती कशी होते, मनोलय म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये होत्या. तर त्याच्या पुढचं हे आपल्याला या वर्षी आहे. तर उपशम पण झालं होतं ना गेल्यावर? हा, उपशमामधले पण झालेले गोष्टी. तर ते सुद्धा साधारण पुढचे सर्ग आता आपल्याला ह्या भागात आहेत. आपल्याला 125 आहे आणि 92 कुठले कुठले आहेत, 125वा निर्वाण प्रकरण आहे आणि 91, 92, 93 उपोषम आहे. तर हे आता आपण पहिल्यांदा निर्माण प्रकरण बघूया आणि मग नंतर 91, 92, 93 बघू उपशमातले. ठीक आहे. तर हा आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवण्यामागे एक उद्देश जो मला समजला तो म्हणजे मी आपला सांगतो इथे, की एक मिनिट. हा, आपल्याला जे हे आहे बाधक तत्वामध्ये योग पतंजलीमध्ये जे सांगितलेलं आहे, अलब्ध भूमिकत्व हा एक प्रकार आहे, बरोबर. तर तर ते भूमिकत्व किंवा न टिकवणे किंवा न मिळणे या दोन गोष्टी ह्याला कारणीभूत आहेत. कशाला? तर योगावरनं तो बाहेर पडतो किंवा योगामध्ये टिकत नाही. एक तर त्याला भूमी प्राप्त होत नाही आणि प्राप्त झाली असं वाटणे हे पण एक त्याच्यातलं हे आहे बघा. कुठले कुठले आहेत माझ्या आता पटकन श्लोक लक्षात येत म्हणजे नाहीये. आभासही होतो ना त्याचा. हा, आभास. पण ते कुठले कुठले आहेत आपले अंतर आहे. ही व्याधी स्यान संशय, हा हा, व्याधीस ज्ञान संशय, संशय, अलब्ध आलस्य, भूमिकत्व, अविरती, आलस्य, अलब्ध भूमिकत्व. अविरती, भ्रांती दर्शन. हा, असं. आणि अलब्ध हा. भूमिकत्व. तर त्याच्यामध्ये हे जे भ्रांती दर्शन आहे आणि अलब्ध भूमिकत्व आहे हे साधारण या विषयाशी संबंधित आहेत. अलब्ध भूमिकत्व तर नक्कीच, आणि भ्रांती दर्शन मध्ये सुद्धा योगाला असं वाटायला लागतं की मला आता मी उठतोय की काय, प्राणायाम करतोय तर मी जमीन सोडून उठतोय की काय, किंवा अशा गोष्टी वाटायला लागतात की जो भ्रांती आहे. तर त्याच्यासाठी ह्या भूमिका म्हणजे मग नक्की कुठली गोष्ट जर आपल्याला मिळणार आहे तर त्याची लक्षणं काय असायला पाहिजेत, कुठल्या भूमिकेवर आपण असलो आहोत हे समजायला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी हा ठेवलेला असावा. हा जो अध्याय आहे 126वा आहे, आपल्याला 125वा आहे सर्ग, बरोबर. 126 षड्विंशती अधिक शततम सर्ग, 126. तर सर्वात पहिला श्लोक घेऊया. श्रीराम उवाच सप्तानां योगभूमीनाम् अभ्यासः क्रियते कथम, कीदृशानि च जिह्वानि भूमिकां प्रति योगिनः.
असा प्रश्न कोण विचारताय? श्रीराम विचारतायत कि हे मुने, सातों भूमिकाओं का अभ्यास कैसे किया जाता है तथा प्रत्येक भूमिका में योगी के चिन्ह या लक्षण किस तरह के होते हैं? तर या अनुषंगाने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आता जर बघितलं तर आपण योगामध्ये जे अलब्ध भूमिकत्व म्हणतो आहे ते दर्शनच योग दर्शन आहे. आणि ह्याचा जर विचार केला तर हा वेदांत दर्शनाप्रमाणे चालणारा ग्रंथ आहे. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे, एकमेवच काय आहे? तत्व आहे, अशा पद्धतीने चालणारा हा ग्रंथ आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे असं मला वाटतं. दुसरं आपण काय म्हणू शकतो की व्यासांनी जो पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की मनाचे जे निरुद्ध. 5 हे कुठलं क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, हा. एकाग्र विक्षिप्त, आणि निरुद्ध या निरुद्ध. 5 अवस्था असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला निरुद्ध अवस्थेपर्यंत जायचं आहे आणि ती पण भूमी असू शकते. बरोबर की ह्या अवस्थेमधून आपण पुढे 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 जाऊन निरुद्ध करण्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. ही पण अवस्था असू शकते. त्या अनुषंगाने आध्यात्मिक अवस्था असं आपण याला म्हणू शकतो. मग ते या दर्शनामध्ये असतील किंवा त्या दर्शनामध्ये असतील, परंतु दोन्ही अवस्था पोहोचवणार आहेत कुठे? तर एकाच ठिकाणी. त्यामुळे अभ्यास करताना अशा पद्धतीनं व्हावा म्हणून हा सर्ग आपल्याला ठेवलेला असावा असं माझं मत आहे. तर ह्याच्यामध्ये प्रश्न कसा विचारलाय बघा की श्रीरामचंद्रांनी विचारलंच की अशा भूमिका कुठल्या आहेत की ज्याच्यामध्ये योगीमध्ये काही लक्षणं ठराविक निर्माण होतात. म्हणजे जसा जसा तो योगामध्ये पुढारलेला होत जाईल किंवा अभ्यास वाढवत जाईल तसतसा त्याच्यामध्ये अशी कोणती लक्षणं निर्माण होतात जी ज्याला तुम्ही भूमिका असं म्हणतात किंवा 7 भूमिका आहेत हे आपण ऐकलेलं आहे. तर मग त्या 7 भूमिकांची लक्षणं कशी कशी योगामध्ये दिसतील हे तुम्ही सांगा. आता वसिष्ठ उवाच प्रवृत्तश्च निवृत्तश्च भवति द्विविधः पुमान् स्वर्गापवर्गोन्मुखयोः शृणु लक्षणमेतयोः. एतयोः हा कसा आहे? द्विवचन आहे. कशासाठी? प्रवृत्ती आणि निवृत्ती यासाठी. या 2 आहेत. काय आहेत? प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च वेद मार्ग में स्थितित पुरुष 2 तरह के होते हैं. एक प्रवृत्त और दूसरा निवृत्त. इथे काही पुरुष हा सांख्याचा पुरुष किंवा योगातला पुरुष असं नव्हे. एकंदरीत तर जो मनुष्य वेद मार्गावर चालत आहे तो त्याची प्रवृत्ती एकंदरीत 2 विभागात विभागली जाते. एक आहे प्रवृत्त आणि दुसरा निवृत्त. प्रवृत्त मार्ग का पथिक स्वर्ग की अभिलाषा रखने वाला होता है. आता इथे स्वर्ग म्हणजे काय? तर ज्याला काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा ज्याला काही सुख प्राप्तीची इच्छा आहे थोडक्यात. तर ही सुख प्राप्तीची इच्छा असणारा एक पथिक आहे आणि दुसरा निवृत्ती मार्गाचा पथिक ज्याला आपण मोक्ष मार्गाचा अभिलाषी असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच कोण? मुमुक्षु. एक आहे स्वर्गप्राप्तीसाठी उत्सुक आणि दुसरा आहे मोक्षासाठी उत्सुक. असे 2 प्रकारचे प्रवृत्त आणि निवृत्त असे 2 पुरुषांचे भाग केलेले आहेत. स्वर्ग और अपवर्ग की ओर उन्मुख हुए इन दोनों का लक्षण आप सुनिए. हमेशा म्हणजे नेहमी प्रश्न येतो की प्रवृत्तश्च निवृत्तश्च भवति द्विविधः पुमान् असं लिहून येणार. एक्सप्लेन म्हणजे विशद करा, सविस्तर विशद करा किंवा प्रवृत्ती निवृत्ती विशद करा. कसाही प्रश्न ह्या 2 वर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आता आपल्याला सगळं ह्याचं उत्तर शोधायचं आहे. म्हणजे खाली सगळे हे जे श्लोक आहेत ते सगळे उत्तर देणारे असणार आहेत. तिथे पण आपण बघितलेलं आहे चित्ताचे 2च कामं सांगितलेली आहेत. काय? भोग आणि अपवर्ग. बरोबर. पतंजली योगामध्ये सुद्धा ही गोष्ट येते. तसंच इथे पण यांनी सांगितलं की एक आहे भोगमार्ग, एक आहे स्वर्ग किंवा अपवर्ग मार्ग.
तर महाराज वशिष्ठ जी ने कहा, हा पुढे, क्रियतन नाम निर्वाणम वरम संस्कृतिरेव च इति कर्तव्य कर्ता यः स प्रवृत्त इति स्मृतः। जो संपूर्ण विषयों से शून्य है वह प्रसिद्ध निर्वाण पदार्थ चीज ही क्या है। तात्पर्य यह कि भोगों में प्रेम रखने वाले पुरुष उसे कुछ नहीं समझते। थोड़े बहुत उत्तम या अधम भोगों से संपन्न यह संसार ही मेरे लिए सबसे अच्छा है, यो समझ निश्चय कर वेद प्रतिपादित नित्य नैमित्तिक काम्य कर्मों को जो करता है वह पुरुष प्रवृत्त कहा गया है। आता इथे सरळ सरळ त्यांनी कोणाचे वर्णन केलेलं आहे, तर ह्याचं आपला शेवटचं जे आपलं दर्शन आहे, कुठलं आहे, चार्वाक, त्यांचं वर्णन केलेलं आहे। काय असे विचार, लोक काय विचाराचे असतात जे कशाला प्रवृत्त असतात, भोगाला प्रवृत्त असतात, त्यांचे विचार कसे असतात की हे जे अपवर्ग म्हणून जे काही पद आहे, ब्रह्मपद, ते जर मिळवलं तर मला काय मिळणार, तर संपूर्ण विषयांचे शून्य है असं जर पद मी मिळवायला गेलो तर मला काय मिळेल, शून्य मिळेल हातात। आणि असं शून्य असणारी गोष्ट नक्की आहे तरी काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही। अशी गोष्ट मिळवण्याच्या मी पाठी जर लागलो तर माझा फायदा काय, असा विचार करणारे काही लोक असतात। आणि या लोकांच्या मते भोगांनी संपन्न असा हा जो संसार आहे तोच फक्त माझ्यासाठी चांगला आहे, त्यापेक्षा हे बरं असं म्हणतात। आणि मग काय करतात, तर दैनंदिन नैमित्तिक कर्म जी वेदात प्रतिपादित केलेली आहेत, जी सांगितलेली आहेत, त्यांच्यामध्ये फलश्रुती पण सांगितलेली आहे। मग त्या अनुषंगाने कुठलं तरी काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीने ते अनुसंधान करत असतात, म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याच्या दृष्टीने अनुष्ठान करत असतात। आणि त्या म्हणजे वेदाचा उपयोग अशा पद्धतीत करून आपलं भोग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात, अशा लोकांना प्रवृत्त पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे। सर प्रवृत्तची आता याच्यामध्ये आणखी एक असं वाटतं की हम्म हे जे आहे म्हणजे वेद प्रतिपादित नित्यकर्म करणारा व्यक्ती आहे, पण त्याला काहीतरी हम्म, इच्छा आहे, लालसा आहे, म्हणून काम्य तो कर्म, काम्य कर्म, पुरुष हम्म प्रवृत्त। याच्यात एक मधला एक व्यक्ती येतो, म्हणजे जो असं म्हणजे आता आप्पासाहेब पटवर्धन आहे आणि त्यांनी असं म्हणलं की मला पुन्हा जन्म घ्यायचा या सगळ्या दीनदलित समाजाची सेवा करण्यासाठी, तो कुठल्या हम्म. वर्गात येईल? तो जीवनमुक्त असू शकतो। जीवनमुक्ताच्या लक्षणामध्ये ही गोष्ट आलेली आहे। मागच्या वेळी जो जीवनमुक्ताची संकल्पना होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असे जे जीवनमुक्त आहेत ते ठरवू शकतात की आपल्याला अपवर्ग म्हणजे मोक्षपद प्राप्त करायचं आहे की पुन्हा या संसारात परत यायचं आहे, हे ते ठरवू शकतात। त्या अनुषंगाने ते आपलं काम निश्चित करू शकतात, आपल्या आपल्या म्हणण्याप्रमाणे ते गोष्टी घडवून आणू शकतात असं। तर त्यांना ही पद प्राप्त करावं लागेल, तेव्हा ते हे गोष्ट करू शकतात, ते परत येऊ शकतात संसारात, असं आहे। चला पुढे, की हे जे काम्य कर्म आहे, म्हणजे नैमित्तिक कर्म म्हणा किंवा दैनंदिन नित्य कर्म, ही जी आहेत यांच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो जर बघितला तर ओव्हरऑल असं आहे की जे आपल्याला देतंय काहीतरी त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यातला उद्देश दिसतो। जसं की सकाळ दुपार संध्याकाळ संध्या करा, त्याच्या मागे उद्देश काय आहे, सूर्याला अर्घ्य देणे हा उद्देश आहे। तसंच अजून जर बघितलं तर काय आहे, तर हे आहे, आपण जेवण झाल्यानंतर बाहेर पशु पक्ष्यांना नेऊन ठेवणे, हे काकबली वगैरे आहेत त्याच्यामध्ये। जर उद्देश म्हणायला गेलं, वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं, तर हे अशा पद्धतीत आपल्याला दिसतं की त्यांना ठेवल्याशिवाय तुम्ही खाऊ नका, इथपर्यंत व्यवस्थित सांगितलेलं दिसतं। परंतु त्याच्या पलीकडे तुम्ही जर गेलात तर प्रत्येक, आता तुम्ही अगदी रामरक्षा जरी घेतली
तरी त्याचा उद्देश लोक पाठ करणारे अपवर्गासाठीच करतात असं नाही, रक्षा म्हणूनच करतात. रामाचं नाव इतक्या वेळा घेतलं गेलं तर माझा उद्धार होईल असा बऱ्याच जणांचा कमीच समज असतो. बरोबर. तर हे ज्यांना नैमित्तिक कर्मानं काम्य स्वरूप म्हणजे त्याचं फलश्रुतीमध्ये इंटरेस्ट असतो असे जे लोक असतात त्यांना आपण काय म्हणू, प्रवृत्त असं म्हणू. आणि तिकडे पण आपण योगामध्ये सुद्धा बघितलंय की सिद्धी प्राप्त होतील, परंतु त्याच्यात जो अडकला तो संसारातून मुक्त होणार नाही. तशा पद्धतीत आहे हे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा कसं सांगितलं की योगारूढ आहे आणि योग भ्रष्ट पण आहे. मग त्याच्यामध्ये अर्जुनानं विचारलं तिथे की मला जर असं सांगा की जर एखादा मनुष्य मध्येच मृत्यू पावला, योग चालू केला त्यानं आणि मध्येच मृत्यू पावला तर त्याचं पुढे काय होतं, कांगती असं फुटलेल्या ढगाप्रमाणे तो कुठे हा जाईल का उडून इकडे तर तिकडे. जात नाही ना, असं ढगाप्रमाणे वाऱ्याबरोबर उडून तर जात नाही ना कुठेतरी, असा त्यानं प्रश्न विचारला. मग तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की तो ज्या पायरीवर होता त्याच पायरीवर पुढच्या जन्मी श्रीमंताच्या घरी किंवा श्रीमतान गे हे. हो. हा योगाच्या घरी जन्म घेतो असं त्यांनी ते पुढच्या ह्याच्यात सांगितलंय. आणि त्यातही योगाच्या घरी जन्म घेणे हे श्रेष्ठ सांगितलंय. तर अशा पद्धतीत ह्या अपवर्गाचा म्हणजे जर योग असं म्हटलं की दैनंदिन आणि नैमित्तिक कर्म जर प्रत्येकाला करणं का आवश्यक आहे, त्याला हे पटवून देता येऊ शकतं की ह्या तिन्ही ग्रंथांचा आपण अनुभव घेऊन तुम्ही हे बाबा ह्यासाठी करा, ह्यासाठी करा, ह्यासाठी करा. तुम्हाला काय काम्य कर्म करायचं आहे, काहीतरी इच्छा आहे म्हणून करायचं आहे, ठीक आहे त्यासाठी करा. त्यातूनच तुम्हाला परत काय होईल, पुढची पायरी गाठता येईल, योगारूढ होईल, उपरती होईल समजा. उपरती होईल आणि ऑटोमॅटिक तुम्ही परत अपवर्गापर्यंत जाल. अशा पद्धतीत म्हणून आपल्याकडे हेच चालू आहे. म्हणजे ते लोकांना सर्वांसाठी म्हणूनच निर्माण केलेलं आहे, दैनंदिन उपयोगासाठी. पुढचा श्लोक. आता आपण काय केलं, प्रवृत्त पुरुष झाला. आता निवृत्त काय आहे बघूया, किंवा त्याच पुढे वर्णन आहे वाटतं. चालार्णव युगच्छिद्रम कूर्मग्रीवा प्रवेशत अनेक जन्म जन्मांते विवेकी जायते पुमान. जैसे लवण सागर में स्थित बड़े कछुए की गर्दन अनेक बार कंठ के छेद में प्रविष्ट होकर उससे बाहर निकलने पर भी लवण समुद्र के रस का ही आस्वाद लेती तथा उसी को सर्वश्रेष्ठ रस मानती हुई क्षीर सागर के रस को कुछ नहीं जान पाती, किंतु प्रलय काल के समय क्षार और क्षीर दोनों सागरों के एक जगह मिलने का अवसर आने पर उन दोनों के उदर रूपी छिद्र में ग्रीवा का प्रवेश होने पर क्षीर सागर के रस का आस्वाद लेकर क्षीर सागर के रस की अपेक्षा क्षीर सागर का रस कहीं अधिक क्षार सागर के रस की अपेक्षा क्षीर सागर का रस कहीं अधिक स्वादयुक्त है। यो विवेक संपन्न होकर यह ग्रीवा उस क्षीर सागर में के रस में ही आसक्त हो जाती है, वैसे ही जीव पहले विषय रस स्वाद को ही सर्वश्रेष्ठ रसास्वाद मानता हुआ अनेक जन्मों के बाद अंत में भाग्योदय होने पर अध्यात्म शास्त्र के रस का आस्वाद लेकर विवेकी बनकर उसमें आसक्त हो जाता है. बऱ्याच वेळेला आपल्याला पण सरांनी ही गोष्ट सांगितलेली मला आठवते. काय तर कृपा असावी लागते, त्याच्याशिवाय मनुष्य अध्यात्म मार्गाला येत नाही. बरोबर आहे. तर ते हे इथेच तसंच आलेलं आहे. ह्याच्यात उदाहरण त्यांनी काय दिलं, तर एखादा जो कासव आहे तो कुठे आहे, समुद्रात आहे. त्यानं किती वेळेला आपली तोंड बाहेर काढलं आणि जीभ लपलपावली तर त्याला काय सारखं काय खारटच पाणी अनुभवायला लागणार. परंतु जेव्हा तो प्रलयाच्या अवस्थेत येतो त्यावेळी क्षीरसागराशी मिलन होतं. म्हणजे सगळं हे प्रलय होतो ज्यावेळी त्यावेळी सर्व पुन्हा जाऊन ब्रह्मामध्ये विलीन होतं. तर त्यावेळी त्याला क्षीरसागर लागतो वाटेत. त्याच्यामध्ये जेव्हा तो परत तोंड बाहेर काढतो
त्यावेळी त्या क्षीरसागराचं पाणी जेव्हा गोड त्याला अमृता समान प्यायला लागतं, मिळतं, तेव्हा तो अरे ह्याची चव तर फारच श्रेष्ठ आहे असं त्यावेळी म्हणतो. आणि तो त्याच्या म्हणजे विवेक संपन्न होतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे यालाच त्यांनी काय संवेदना दिली, नाव दिलं की विवेक संपन्न होकर उस ग्रीवा वह ग्रीवा उस क्षीर सागर के रस में ही आसक्त हो जाती है. म्हणजेच अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला रस उत्पन्न होतो किंवा तो अपवर्गाकडे वळतो. भोगातून निवृत्त होऊन तो अपवर्गाकडे वळतो. अशा पद्धतीने भाग्योदय होने पर अध्यात्म शास्त्र के रस का आस्वाद लेकर विवेकी बनकर उसमें आसक्त हो जाता है. म्हणजेच अध्यात्मशास्त्रामध्ये आसक्त होऊ लागतो. म्हणजे एकत्रही ओवी अनुभवावी तशा पद्धतीने त्याला अनुभव होतो. हा, अनुभव होतो. असाराबत संसार व्यवस्था अलम ममैतया. बापरे, केवढा कठीण आहे. किम कर्मभिः पर्युषी तैर्दिनम तैरेव नीयते. काहीही कळलं नाही. अहो संसार की यह व्यवस्था बिलकुल असार है. असारा असारावत नसणार, ते असारावत असणार. ठीक आहे. संसार व्यवस्था ममैतया. अहो संसार की यह व्यवस्था बिल्कुल असार है. इस व्यवस्था से मुझे क्या मतलब है? अनुचित परिणाम वाले इन कर्मों से ही अपना दिन क्यों गंवाता हूं? अनुचित परिणाम वाले इन कर्मों से ही मैं अपना दिन क्यों गंवाता हूं? असं त्याला वाटू लागतं जेव्हा तो काय होतो, भाग्योदय होतो आणि तो रस अपवर्गाला रस मिळतो त्याला. प्रवृत्त होतो. हा, हा, क्षीरसागराचा रस मिळाला. हा. तेव्हा त्याला असं वाटू लागतं की या संसारामध्ये काही रस ठेवलेला नाही. हे खारट मिठाचं पाणी आहे. त्याच्याऐवजी मला क्षीरसागरातलं अमृत पिणं जास्त सोयीचं किंवा जास्त आवडायला लागतं त्याला. अनुचित परिणाम वाले इन कर्मों से ही मैं अपना जीवन क्यों गवाता हूं? असं त्याला वाटतं. क्रियातिशय निर्मुक्तम किम स्याद विश्रमणम परम इति निश्चय वा अन इति निश्चयवान्यो अंतः स निवृत्त इति स्मृतः. क्रियाजनित उत्पत्ति, प्राप्ति और विकृति रूप संसारों से निर्मुक्त परम विश्रांति का स्थान कौन सा हो सकता है? यो विचार कर जो अपने अंतःकरण में मुझे इसका अवश्य संपादन करना चाहिए इस तरह के निश्चय से युक्त होता है, वह पुरुष निवृत्त कहा गया है. यहाँ म्हणजे इथे निवृत्तची डेफिनेशन आली. काय आली की हे जे संसार आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे, तर क्रिया म्हणजे कर्म आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं उत्पत्ती, स्थिती आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये परिवर्तन, लय लय. विकृती. हा, लय म्हणा, परिवर्तन, हे सगळं घडतच आहे. म्हणजे ते स्थिर काहीच नाहीये. उत्पत्ती आहे, प्राप्ती आहे आणि विकृती आहे बघा. बरोबर. म्हणजे जसं आपण सांख्याचं जरी हे घेतलं मॉडेल, याच्यामध्ये प्रकृतीचे खाली 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 भेद झाले. भेद म्हणण्यापेक्षा एकापासून एक एकापासून एक झालं. म्हणजे प्रकृतीपासून काय झालं, महत्बुद्धी, महत्बुद्धीपासून अहंकार, मग खाली पाच ज्ञानेंद्रिय मन, कर्मेंद्रिय मन, पाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन, आणि इकडे पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत. तर ह्या एकातून दुसरं परिवर्तनशील आहे. बरोबर आहे. तर हे सतत प्रकृती विकृती रूप आहे. प्रकृतीतून झालेल्या ह्या सगळ्या विकृती आहेत आणि त्याच्यामध्येच आपलं सतत खेळणं आहे, ज्याला आपण संसार असं म्हणतो. बरोबर आहे. याच्यापासून निर्मुक्त याचा कंटाळा आला आता. परत परत त्याच्यातच जन्म घ्यायचा, परत परत तेच कर्म करायची, परत परत ते सगळं बघायचं. याच्यापेक्षा कूटस्थ, निर्मुक्त, या सगळ्यातून निर्मुक्त असलेलं स्थान, विश्रांती स्थान कुठलं असू शकतं, असा विचार त्याच्या अंतःकरणात येऊ लागतो.
आणि त्याला वाटायला लागतं की असं कुठलं तरी स्थान हे मला मिळायला पाहिजे. यालाच दुसरं नाव विरक्ती असं पण काही ठिकाणी जे बघायला मिळतं. तर ही विरक्ती ही सुद्धा ईश्वराची कृपाशिवाय मिळत नाही. इस तरह के निश्चय से युक्त रहता है वह पुरुष निवृत्त कहा गया है. आता इथे पुढे कथम, मी जसं बोलतोय तसंच पुढचे श्लोक येतात. कथम विरागवान भूत्वा संसाराब्धिम तराम्यहम एवं विचारण परो यदा भवति सन्मतिः. काय आहे? मैं वैरागी बनकर किस तरह संसार सागर को तैर जाऊं, इस तरह के विचार में तत्पर जब सद्बुद्धी प्राणी होता है. जेव्हा प्राण्याला सद्बुद्धी होते तेव्हा काय होतं? तो विरागी होतो, वैराग्य प्राप्त होतं. बरोबर? आपल्याकडे तिकडे दोन प्रकारची वैराग्य सांगितलेली आहेत. तर ही जे प्रथम स्वरूपातलं वैराग्य आहे ते इथे वर्णन आधी केलेलं आहे. आणि परवैराग्य आपण तिकडे काय बघितलं तर गुणांप्रती सुद्धा वैराग्य हे जेव्हा निर्माण होणार तेव्हा तो समाधी अवस्थेत जाईल. परंतु इथे हा जो विरागी आहे हा संसारात वारंवार येऊन संसाराची तेच तोचपणा बघून कंटाळला. कंटाळल्यानंतर त्याला हे स्फुरण स्वतः झालं की यापेक्षा कुठली तरी आत्यंतिक विश्रामाची जागा, जिथे हे सगळं काहीही नाही अशी जागा कुठली आहे का? मग त्याचा शोध करण्याचा तो प्रयत्न करेल आणि यापासून निवृत्त व्हायला बघेल. ही जी भावना आहे तो काय म्हणायला लागेल, निवृत्त या स्वभावाचा पुरुष आहे. पुढचा श्लोक. विरागम उपयान अत्यंत विरागम उपयात अत्यंत भावना स्वनुवासरम क्रियासुदारूपासु क्रमते मोदते अनवहम. तब भोग और उसके साधनों की चिंताओं में प्रतिदिन हृदय के अंदर उसको निरस्ता उत्पन्न होती है. वैराग्याचं हे दाखवलं, काय वर्णन केलं त्यांनी, वैराग्य कशा लक्षणं पण पद्धतीत सांगितले. निर्माण होतं. विरागम अंतर्भावना असनुवारसम वा सरम, कळलं नाही पण ह्याचा अर्थ त्यांनी जो दिलाय तो खरा असेल. भोग और उनके साधनों की चिंताओं में प्रतिदिन हृदय के अंदर उसको निरस्ता उत्पन्न होती है. चित्त शुद्धि के अनुकूल चित्त शुद्धीच्या अनुकूल शौच, सत्संग, ईश्वरोपासना, जप आदि रूप क्रियाओं में वह पुरुष संसक्त होता है और प्रतिदिन चित्त शुद्धि की वृद्धि से तृष्णा का क्षय हो जाने के कारण वह प्रसन्न होता है. जे सांसारिक सगळ्या मोहमायेतून हळूहळू बाजूला जातो. असं. आता उपासू इथे त्यांनी क्रमते या शब्द वापरलेत. मस्त, त्याने अर्थ खूप छान दिलाय. अशा क्रिया ज्या काय होतात, उपासना मार्गातल्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये तो क्रमाने आसक्त होतो आणि त्याच्यामुळे त्याला काय होतो, मोदते म्हणजे आनंद व्हायला लागतो या क्रियांमध्ये. कुठल्या? शौच, सत्संग म्हणजेच आपण जे यम सांगितलेले आहेत ते म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या ईश्वराकडे घेऊन जातील अशा क्रियांमध्ये त्याला रस उत्पन्न होतो. का? तर तो आधीच्या गोष्टींना कंटाळलेला आहे. दैनंदिन संसारातल्या गोष्टींना तो हृदयामध्ये त्याच्या घृणा उत्पन्न झालेली आहे, निरस्ता उत्पन्न झालेली आहे. आणि मग तो चित्त शुद्धीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत त्या क्रिया करायला सुरुवात करतो आणि त्याच्या तृष्णेचा क्षय होतो. आता इथे काय सांगितलंय तर विषयासक्ती कमी होते. हे पूर्ण अगदी काय म्हणतात त्याला, रूपांतरण कसं होतंय हे व्यवस्थित आणि मस्त गुळगुळीत करून त्यांनी अगदी छान समजावून सांगितलेला ग्रंथ आहे हा. सुंदर.
त्याच्यामुळे कोणाला काय कळायला नाही असं होणारच नाही, त्याला सगळं समजणार असं. अशा पद्धतीत त्याच्यामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. आता जर विचार केला तर हे रूपांतरणच आहे ना एका बाबतीत. म्हणजेच त्याच्या पायऱ्या असणार. जो कोणी मनुष्य याच्यातून असाच पलीकडे गेला असेल, त्यानं आपल्या अनुभवामध्ये ह्या भूमिका लिहिलेल्याच असणार. म्हणजे त्याच्यामध्ये जे बदल होत गेले ते क्रमाक्रमाने असे होत गेले, अशा पद्धतीत असणार आणि मग ते लिहून ठेवलेलं आहे. पुढे ग्राम्यासु चेष्टासु सततं विचिकित्सते सती न उदाहरति मर्माणि पुण्यकर्माणि सेवते. ग्राम्यासु जड़ चेष्टासु, ग्राम्य जड़ चेष्टाओं में वह निरंतर घृणा करने लग जाता है. आता इथे ग्राम्य ह्या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की दैनंदिन काम, दैनंदिन कामामध्ये जड़ चेष्टाओं में वह निरंतर घृणा करने लगता है. जड चेष्टा याचा अर्थ प्रकृती ही जड आहे. तर जड गोष्टींमधल्या ज्या चेष्टा आहेत त्यांच्याविषयी तो घृणा करने लग जाता है. दूसरों के छिपे हुए दोषों का वह न उदाहरती, उद्घाटन नहीं करता या उदाहरण नहीं देता. हा, और उदाहरण नाही. हाँ, और स्वयं पुण्य कर्मों का ही सेवन करता है. अशा पद्धतीत तो वागू लागतो. तो दैनंदिन ज्या जड चेष्टा आहेत, ज्या त्रिगुणांपासून घडलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, याच्याविषयीची त्याला घृणा उत्पन्न होते आणि दूसरे के छुपे हुए दोषों का उद्घाटन नहीं करता और स्वयं पुण्य कर्मों का ही सेवन करता है. उगाच दुसऱ्याला दोष देत बसत नाही, स्वतः पुण्य करण्यावर तो भर द्यायला लागतो. कारण का, तर तो आता मनाला प्रसन्न करायचा प्राठी लागलेला आहे. चित्त शुद्धी करणे हा त्याचा उद्देश आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये हा सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं की जो निवृत्त आहे तो कशा पद्धतीत पुढे चाललाय, तर तो पहिल्यांदा त्या ईश्वर उपासना, सत्संग या गोष्टीमध्ये रत होतो. कारण काय, तर त्याला मनाला शुद्धी करायची आहे. चित्त शुद्धी हा त्याचा उद्देश आहे आणि ते करत असताना तो जड गोष्टींमध्ये अडकायचं नाही याच्यावर भर देतो, घृणा करतो जड गोष्टींच्या प्रती आणि मनाला शुद्ध ठेवण्यासाठी तो काय करतोय, दुसऱ्याचे अवगुण दाखवण्यापेक्षा आपल्यामध्ये कशी सुधारणा होईल, पुण्य कर्म कशी होतील आपल्याकडनं यावर भर देतो. पुढे मनो अनुद्वेग. ते बुद्धांनी सांगितलं तसं त्याचा अत्तदीप भव सुरू झालाय. हा. म्हणजे हम्म. स्वयंदीप होण्याची वाटचाल सुरू झाली आहे. हो, आणि चित्त प्रसादनाचे उपाय पण तिकडे सांगितलेत बघा आपल्या इथे पण. हे वा वा म्हणून जे जे काही सांगितलं त्याच्यामध्ये चित्तप्रसादन आहेच ना, करायलाच पाहिजे. ते सुद्धा अशा पद्धतीत त्याच्याकडून घडायला लागतं. मनो अनुद्वेगकारिणी मृदू कर्माणि सेवते, पापात बिभेति सततम न च भोगम अपेक्षते. मनो उद्वेगकारिणी मृदु कर्माणि सेवते, अपने तथा दूसरों के मन को उद्वेग न पहुंचाने वाले एवं थोड़े परिश्रम से महाफल वाले यम, नियम आदि कर्मों का वह सेवन करता है. पाप से सदा डरता है, पापात बिभेति, और सततम न च भोगम अपेक्षते, और भोगों में पाप अवश्य होने के कारण वह उनकी कभी अभिलाषा नहीं करता. एवढे सगळे त्याच्यामध्ये झालेले बदल आहे. जो खूपच पहिला काय पथ्यपाणी होता, असतं. हा, आता पहिल्यापासून जर बघितलं तर पहिला जो मनुष्य होता तो कसा होता, प्रवृत्त होता. मग त्या प्रवृत्त माणसाने स्वतःमध्ये हे बदल केलेले आहेत. जेव्हा त्याला त्याच्या मनामध्ये असे बदल घडायला सुरुवात होतात तेव्हा तो निवृत्तीकडे काय म्हणतात, अग्रेसर होत आहे. पुढे स्नेह प्रणय गर्भाणी पेशलान्युचितानि च देशकालोपपन्नानि वचनानि वचनानि अभिभाषते.
वह स्नेह और प्रणय से पूर्ण, कोमल, सत्य, प्रिय और हितकारक तथा देश और काल के उपयुक्त वचन बोलता है. इस प्रकार के वचन त्याची वाणी थोडक्यात शुद्ध होते. पहिल्यांदा मनामध्ये शुद्ध विचार आल्यामुळे त्याची वाणी सुद्धा काय व्हायला लागते, कोमल, सत्य, प्रिय अशा पद्धतीत तो वचन बोलू लागतो. तदा असो प्रथमामेकाम प्राप्तो भवती भूमिकाम मनसा कर्मणा वाचा सज्जनान उपसेवते. जिस समय पूर्वोक्त गुणों से युक्त होता है उस समय वह पहली शुभेच्छा नामक एक भूमिका में प्राप्त होता है. हा जो इथपर्यंत त्याच्यामध्ये बदल झाला त्याला शुभेच्छा असं नाव आपण पहिली भूमिकेला द्यायचं. असा जर आपल्यामध्ये बदल झाला असेल योगाला आल्यापासून तर आपण ह्या भूमिकेत आहोत असं आपण समजू शकतो. आपण शिव्या द्यायच्या बंद केल्या किंवा लोकांना त्रास होणार नाही याकडे जास्ती लक्ष देऊ लागलो. तसंच आपण आता पहिल्यांदी जे काही ह्याच्या पाठी असायचो नेहमी भोगांच्या त्याच्याऐवजी आपण आता इच्छुक होऊन लेक्चर ऐकतोय. अपवर्गाचं जिथे ज्ञान दिलं जातंय अशा गोष्टी आपण करतो आहोत. तर हा शुभेच्छा नावाचा बदल किंवा भूमिका आपण प्राप्त केलेली आहे असं आपण समजायला हरकत नाही. जिस खूप समय खूप मोठी पूर्वोक्त गोष्ट गुणों आहे से ही. हां, एकदम मोठी गोष्ट, खूप लांबची गोष्ट आहे ही. हां. आणि आपल्याला पटण्यासारखी आहे आणि पटकन म्हणजे हृदयाला भिडते, की हां, बाबा एवढ्या सिंपल शब्दात यांनी सांगितलेलं आहे, की आपल्याला आपण याच्यात कुठेतरी थोडे तरी आहोत. होतंय आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी असं आपण म्हणू शकतो. जो तो रिलेट करू शकतो याला. होतंय एकाच होतंय शब्दात पतंजलीनी काहीतरी एका शब्दात सांगितलं, की आपल्याला फार गर्भित अर्थ याच्या पाठी असणार, बाबा मलाच कळत नाहीये असं काहीतरी होऊन बसतं आपलं. त्याच्याऐवजी हे बघा कसं गुळगुळीत करून सगळं एवढे बदल झालेत का? आपल्यामध्ये व्हायला पाहिजेत का? आपण स्वतःला सुद्धा रिलेट करू शकतो ह्याच्याशी. ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं तेव्हा लक्षात आलं माझ्या, की ते सगळं गावच यायचं ऐकायला. सगळी नगरी ऐकायला यायची यांचं वसिष्ठांचं. हे दोघांचे संवाद अच्छा. ऐकायला सगळे गाव येऊन स्तब्ध व्हायचं. असं. आणि हे किती चांगली व्यवस्था होती. म्हणजे मी सुद्धा आता सहज बघायला गेलो, तर पुराणिक नावाचे प्रत्येक देवळाला दिलेलेच होते. पद होतं. देवळामध्ये पुराणिक नावाचं पद होतं आणि त्यांनी करायचं काय, तर दररोज संध्याकाळी 1 तास किंवा त्यांनी जे काही वेळ ठरवला असेल, तेव्हा त्यांनी पुराण वाचायचं किंवा असे ग्रंथ जे आध्यात्मिकतेकडे नेतील, ते वाचायचं आणि त्यांचा ग्रंथ अर्थ सांगायचा लोकांना. आणि मग असे ग्रंथ वाचले तर लोकांपर्यंत हे ज्ञान पोहचत होतं. नाही असं नाही. त्यामुळे अगदीच कोणी ह्याच्यापासून ज्ञानापासून वंचित राहिलेला नव्हता किंवा अ, नसावा. ज्याच्यात फक्त गुरुकुलामध्ये गेला आणि त्यालाच एवढं समजलं, बाकी कोणाला कळलंच नाही काही, असं नव्हतं खरं. पण नंतर हे सगळं मला असं वाटतं, की जे आपल्यावर आक्रमणं झाली त्याच्याच वाईट परिणाम आहे हे सगळे. नाहीतर सर, पण इतकी आता सुद्धा वर्षानुवर्ष म्हणजे हां, आध्यात्मिक एकूण जी काही गती आहे, आपल्या हो. ग्रामीण भागात इतक्या खोल रुजलेली आहे, खोलवर आहे, की रुजलेली आहे. हां, खूप खोलवर आहे. जेनेटिक्समध्ये याची आहे. पाळंमुळं हो, हो. जेनेटिक्समध्येच आहे असंच म्हणायला हवं. जेनेटिक्समध्ये. खरं आहे, खरं आहे, हो. खरं आहे. प्रचंड म्हणजे आणि ती आता सुद्धा संस्कारातून गावागावामध्ये सप्ताह चालतात, तर तिथे हो, ज्ञानेश्वरीचं हो. वाचन चालतं सगळ्यांचं. चालतं आणि ज्याला नाही कळत तो सुद्धा माणूस तल्लीन होऊन बसलेला असतो. तिथे तो कीर्तनात रस घेतो. त्याला समजेल असं कीर्तनातले बुवा व्यवस्थित समजावून सांगतात. इतकं ते छान म्हणजे त्यांनी ते लोकांसाठी अगदी झटून लोकांनी प्रयत्न केलेले आहेत याच्यामध्ये. तर हां, ही सगळी भूमिका झाली. कुठली? पहिली, की ज्याच्यामध्ये आपण शुभेच्छा ही भूमिका बघितली. हे सगळे आपल्या मनामध्ये बदल झाले आणि अ, त्याच्यामध्ये अजून काय सांगितलं त्यांनी? मनसा कर्मणा वाचा, मानसिक, त्याच्यानंतर कर्मातून आणि वाचेतून ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात. काय-काय? मन, कर्म और वाणी से शांती दांती म्हणजे देणे. त्यानंतर ज्ञान आणि विज्ञान से संपन्न सज्जन पुरुषों की सेवा करता है. सज्जन पुरुषों की सेवा करता है. सज्जनान उपसेविते. आलं लक्षात? सज्जनांच्या सेवेला तो रत होतो. यतः
कुतश्चिदानीय ज्ञानशास्त्राण्यवेक्षते एवं विचारवान्यः स्यात् संसारोत्तारणं प्रति यतः कुतश्चिदानीय। हाँ, जिस किसी जगह से उन सज्जनों की सेवा के अनुकूल धन आदि साधन जुटाकर उनकी सेवा करता हुआ वह उनके मुख से ज्ञानदायक शास्त्रों का यानी पुराणों एवं मोक्ष, अरे आपण बोलतोय आणि तसंच पुढे लिहिलंय बघा सर, मगासपासून हे तिसऱ्या वेळा झालं. जिस किसी के मुंह से ज्ञानदायक शास्त्रों का यानी पुराणों एवं मोक्ष धर्मों का प्रतिपादन करने वाली अध्यात्म संहिताओं का श्रवण करता है, संसार सागर को तैर जाने के लिए इस तरह के विचार से संपन्न जो पुरुष होता है, हे त्याला जिथे कुठे शास्त्रांचं अध्ययन करायला मिळेल, ज्ञानार्जन होत असेल, अशा सज्जनांच्या प्रती तो आकृष्ट होतो. तो त्यांची सेवा करायला लागतो आणि त्यांच्या मुखातून जे ज्ञान मिळेल त्याचं सेवन करू लागतो. अध्यात्म तथा संहिता, पुराण, मोक्षधर्मशास्त्र या सगळ्यांचा तो काय होतो? पाईक होतो. संसार सागर को तैर जाने के लिए त्यात संसारोत्तारणं प्रति, संसार से तारण हाच विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतो. आता सभूमिका वा नियुक्तः शेषः स्वार्थम इति स्मृतः विचार नामनीम इतराम आगतो योग भूमिकाम, वह प्रथम भूमिका में प्रविष्ट हुआ कहा गया है, किंतु उक्त साधन चतुष्टय आदि संपत्ति से जो हीन पुरुष है वह तो अध्यात्म शास्त्रों के अवलोकन में आसक्त होता हुआ भी राग आदि के कारण अनधिकारी पुरुष को ठग ठग कर उनके द्वारा प्राप्त धनादि से अपना केवल पेट पालन करता है, इसीलिए वह वंचक कहा गया है. इसके बाद अधिकार की प्राप्ति होने से वह विचार नामक दूसरी योग भूमिका में अवतीर्ण होता है. ही जी भूमिका आहे, ह्याला भूमिकेमध्ये प्रविष्ट झाला असं आपण, पहिली भूमिका जी आहे याला ही प्राप्त झाल्यानंतर आपण भूमिकेमध्ये प्रविष्ट झाला असं म्हणू शकतो. परंतु काही लोक कसे आहेत, तर ते सदा काय आहेत, दुसऱ्यांना ठगून पैसे मिळवण्याच्या पाठी आहेत किंवा जे भोगासक्त आहेत, थोडक्यात स्वतःच्या पोट पालनासाठी ज्यांचे दिवसभर प्रयत्न आहेत ते का ह्याच्याकडे प्रवृत्त होतील. ज्यांना पोटाची चिंता आहे, भूकच मिटत नाही, तर ते काम केल्याशिवाय त्यांची भूक मिटणारच नाहीये. मग अशा लोकांसाठी काय आहे, अशी म्हणजे ते कशाला ज्ञान मिळवायला जातील, ज्यांचे पोटाचीच भ्रांती मिटलेली नाही, त्यांना सुद्धा ज्ञान मिळत नाहीये. अधिक असे लोक आहेत जे दुसऱ्यांना ठगून आपणच मिळवणार अशा पद्धतीत सुद्धा काम करत सतत राहिलेले आहेत. असे लोक यांच्यापासून वंचित आहेत, या भूमिकेपासून वंचित म्हटले जातील. श्रुती स्मृती सदाचार धारणा ध्यान कर्मणाम मुख्यया व्याख्याया ख्याता क्षयते श्रेष्ठ पंडितान. उस समय वह श्रुति स्मृति सदाचार धारणा ध्यान और कर्मों में तत्पर रहने वालों के मध्य में अध्यात्म शास्त्रों की प्रशस्त व्याख्या करने के कारण जिन्होंने अच्छी ख्याति प्राप्त कर ली है, ऐसे श्रेष्ठ पंडितों का आश्रयण करता है. अर्थात श्रवण मननादि विचार के लिए आत्म तत्व के अनुभव और उपदेश में अत्यंत कुशल होने के कारण सर्वश्रेष्ठ गुरुओं की शरण में जाता है. आता जेव्हा एखादा व्यक्ती याला प्रवृत्त झाला, याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ हे केलंय की श्रेष्ठ, त्याला प्रत्येक वेळेला सगळ्याच ठिकाणी श्रेष्ठ ज्ञान उपलब्ध असेल असं नाहीये. तो सुरुवातीला याच्यामध्ये प्रवृत्त झाला, प्रवृत्त झाल्यानंतर त्यानं स्वतःहून अध्यात्मामध्ये आपली रुची दाखवली. आता रुची दाखवल्यानंतर त्याला जे काय मिळवायचं आहे ते जो देणारा असेल असा गुरु शोधला पाहिजे.
ज्याच्याकडे ते ज्ञान आहे असा श्रेष्ठ गुरु त्याला शोधावा लागेल आणि अशा अशा माणसाकडून त्याला उपदेश घ्यावा लागेल. असे अत्यंत कुशल गुरु जे आहेत, सर्वश्रेष्ठ गुरुओं की शरण में वो जाता है. जो गुरु सर्वश्रेष्ठ हो, पंडित हो, ऐसे पंडित के मुंह से सुनना उसे अच्छा लगता है. खरं तर सर इथे शुभेच्छा नामक जेव्हा पहिला विषय आला होता, तर हा, तेव्हा पण त्याची गती चांगलीच होती. म्हणजे तो चांगल्या गतीकडे चांगलीच प्रवास होती. करत होता हो. आणि विचार नामक दुसऱ्या गतीचं मध्ये थोडंसं इथे संभ्रम निर्माण झाला, की ही विचार नामक हा, जी दुसरी गती आहे, तर तिची हो. लेव्हल तर कमी आहे पहिल्या शुभेच्छाच्या गतीपेक्षा. असं असं वाटायला लागलं मला. गती कमी आहे. होय. पहिल्यामध्ये त्याची प्रगती फारच झालेली होती. पण ती प्रगती म्हणजे आपले किती कमी आहे, हे आपण विचार केला पाहिजे. प्रगती म्हटली जरी, तर तरी ती किती कमी आहे, असा विचार करायला लागेल. अजून पुढे भरपूर जायचं आहे, असं म्हणावं लागेल. आत्ता तो कुठे पोहोचला, तर श्रेष्ठ पंडिताकडे जाऊन ज्ञान घ्यावं, हा विचार त्याला सुचलेला आहे आता. पदार्थ प्रविभागज्ञः कार्याकार्य विनिर्णयम् जानाति अधिगतश्रव्यो गृहं गृहपतिर्यथा. स्वयं व्याकरण आदि षडंगों का अच्छा ज्ञाता होने के कारण पदों तथा वाच्य लक्ष्य आदि रूप उनके अर्थों एवं लक्षणा व्यंजना आदि उनके विभागों का जिसे खूब ज्ञान हो चुका है, ऐसा विवेकी शिष्य अपने गुरु के मुख से अध्यात्म शास्त्र का श्रवण कर कार्य और अकार्य का विनिर्णय तत्वतः ऐसे जान लेता है जैसे घर का मालिक अपना घर जानता है. हिंदी भी अच्छे से पढ़ने लगा हूं मैं आजकल. तो उसका कारण वो गुजरात के स्टुडंट है. हा, तर काय इथे की ह्यांनी आता याच्यात महत्वाचं पंडित हा शब्द तिथे घातला. अशा माणसाच्या तोंडून श्रवण करणे हे त्याला आता श्रेष्ठ वाटू लागलेलं आहे. तर पण गुरुचं जर महत्व त्याला काय झालं? हा, गुरु प्रगती गुरु पाहिजे. करायची आहे, हा. आता तर गुरु त्याला मुखेनं वाचायला आवडायला लागलं लागेलच. सगळं. हा, आणि त्याला जर संस्कृत वाचून हे संस्कृतमध्ये आहे सगळं म्हटल्यानंतर त्याला सगळं आलं पाहिजे, की काय काय पद म्हणजे जी पदं आहेत संस्कृतमध्ये लिहिलेली त्याच्यामधलं ज्याचा व्याकरण पद, समजलं पाहिजे. क्रम, घन काय लक्षणा, असेल ते. व्यंजना या गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत. या सगळ्यांचं खूप ज्ञान त्याला जेव्हा होतं, तेव्हा तो स्वतः वाचून त्याचा अर्थ व्यवस्थित लावू शकतो, अशी त्याची परिस्थिती येते. ऐसा विवेकी शिष्य गुरु के मुंह से अध्यात्म शास्त्र का श्रवण कर कार्य और अकार्य का विनिर्णय तत्वतः ऐसे जान लेता है जैसे घर का मालिक अपना घर जानता है. स्वतःचं घर स्वतःला व्यवस्थितच माहिती असतं, कुठे काय ठेवलंय, कुठे काय नाही आहे, घरात काय नाही आहे, काय आहे, हे स्वतःला त्याला मालकाला माहिती आहे. तशा पद्धतीत त्याला कार्य आणि अकार्य यातला मधला फरक कळायला लागतो. काय छान अवस्था आहे ही. मस्त. हा. मदाभिमान मात्सर्य मोह लोभ अतिशायिताम बहि आप्यम आश्रिताम आश्रितामीश ईश त्यजती वहिरिव त्वचम. होऊया आता काय. लोक मर्यादा के अनुसार बाहर जो कुछ भी थोड़ी सी आश्रित मद अभिमान मात्सर्य मोह और लोभ की अधिकता रहती है, उसे भी वह उस तरह छोड़ता है जिस तरह सांप अपनी केचुली को छोड़ता है. लोक मर्यादा के अनुसार बाहर जो कुछ भी थोड़ी सी आश्रित माने उसके आचरण में हिंदीत नाही मराठीत त्याच्या वर्तनामध्ये सुद्धा जे बाहेर लोकांच्या म्हणजे त्याचं जे वर्तन असतं इतर लोकांविषयी त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये काही थोडा जरी त्याच्यामध्ये दिसत असेल काय काय मद अभिमान मात्सर्य मोह लोभ याची जर त्याच्यामध्ये अधिकता दिसत असेल तर तो त्याला पण सोडून देतो. कशा प्रकारे? ज्या प्रकारे साप आपली कातडी टाकून देतो. आता याचं वर्णन तुम्हाला
सायकॉलॉजी, वेस्टर्न सायकॉलॉजी मध्ये आलेलं आहे. पर्सोना ही जी आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मुखवटा लावूनच मनुष्य वावरत असतो सतत. की मी डॉक्टर आहे, डॉक्टरचा मुखवटा लावला की चालला बाहेर. ऍक्च्युअल तो आतमध्ये काही वेगळाच असू शकतो. शिट्टी घालत, कपडे टाकून फिरण्याची त्याला आवड असू शकते. पण शिट्टी मारत. परंतु तो आता मुखवटा लावून फिरतोय. तसंच प्रत्येक गोष्ट आपण ही मुखवट्यानुसारच करत असतो आणि त्या पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि वर्षानुवर्ष त्याच्यावर संस्कार होऊन काय होत असतं, व्यक्तिमत्व घडत असतं. असं पण आपण तिथे शिकतो वेस्टर्न सायकॉलॉजीमध्ये. संस्कारांची पुटं चढून चढून तयार होतं आपलं. हां, असं आपलं तयार झालेलं आहे. आता हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जात असतं, तर अभिमान, मद, मात्सर्य, मोह, लोभ ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करत असतो त्याच्याबरोबरच. आपल्या वर्तनामध्ये या सगळ्या यायला लागत असतात. मग तो लोकमर्यादा के अनुसार हे त्याला कळायला लागतं, की लोकमर्यादा जेव्हा ह्या समजायला लागतात, की याच्यामध्ये ह्या गोष्टी चूक आहेत, या गोष्टी बरोबर आहेत, हे त्याला समजतं आणि त्या अनुषंगाने तो वागायला लागतो, त्याला सोडायला लागतो. ज्याप्रमाणे अ, सर्प आपली टाकून. कातडी टाकतो, कात टाकतो. त्या पद्धतीनं तो आपली ही कात टाकून द्यायला सुरुवात करतो. या इत्थं आजच्या भूत काळामध्ये हे किती कठीण गोष्ट आहे की हे असं टाकणं आणि ते हो. लक्षात येणं की मला हे टाकायचंय. हां. आणि हे जर वेळीच लक्षात आलं, तर मनुष्य आधी धारण करणार नाही. हे मला असं वाटतं म्हणजे जेव्हा शिकवत त्याला होतो त्याच मी, नाही होणार ते तेव्हा असं. हां, मला हा एक विचार सुचला, की जर तुम्हाला हे वेळीच जी ज्ञानमार्गी आहे एखादा आणि त्याला 12व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी ह्या गोष्टीचं ज्ञान दिलं, तर तो धारण नाही करणार. त्याला बाजूलाच ठेवेल, सुरुवातीलाच. त्याला कारण तेच त्याला वय ते असतं लिंपलं जिथे तो जाणारच धारण नाही. करायला सुरुवात करतो. हां, हो. तोपर्यंत खरंय, तो खरंय. पोरीपाटी असते ना, त्याच्यावर लिहित असतात माणसं. तो फक्त ग्रहण करत असतो. बाकी काहीच नसतं. अनुभवातून फक्त तो शिकत असतो. मग हळू-हळू तो आपलं व्यक्तिमत्व जे घडवायला लागतो, ते कुठल्या गोष्टी धारण नाही करायच्या, कुठल्या गोष्टी धारण करायच्या, हे आपल्या आपण संस्कारातून घरामध्ये शिकलो आहोत. आई-वडिलांच्या वगैरे, वगैरे. परंतु अपवर्ग हा जो अपवर्ग प्राप्ती ही श्रेष्ठ आहे, ही संकल्पना हळू आपल्याकडे कमी होत गेलेली दिसते. बघा, काही ठिकाणी अजूनही काही घराण्यांमध्ये असेल, चालू असेल, मान्य आहे, पण सगळीकडे नाहीये. हो, त्याच्याऐवजी लोकं आज सुद्धा आपण संस्कार मुलांवर कसे देतो आहोत, तर तुझं तू बाबा मिळवलं पाहिजे, तुझं तू विमानाने प्रवास केला पाहिजे, तुझ्याकडे मोठी कार असली पाहिजे, असंच आहे. बरोबर आहे ना? तू म्हणजे कसंही मिळव, काही प्रश्न नाही, हां, पण मिळव. हां, हां. मग ते अशा पद्धतीत अख्खा हेच आहे ना. हा सगळा म्हणजे मिळव, 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 मोह, मात्सर्य, अभिमान, मोह सगळंच आहे त्याच्या पाठीमागे. तर अशा पद्धतीतही तो कात टाकून देतो. त्यानंतर हां, इत्थं भूतम इतः इत इत्थं भूतमतिः शास्त्रगुरु सज्जन सेवनात स रहस्यमशेषेण यथावद अधिगच्छति. हे जे पूर्वोक्त सद्वासनाओं से वासित अंतःकरण वाला वह पुरुष जो कि दूसरी भूमिका में पहुंच चुका है. म्हणजे कुठली? पहिली कुठली झाली? शुभेच्छा. दुसरी? निवृत्त. विचार ना मग. हां. आता हा त्याच्या पुढे आता हळू आपल्याला नेत आहे. गुळगुळीत करून नेणार एकदम. पूर्वोक्त वासनाओं से वासित अंतःकरण वाला यह पुरुष जो कि दूसरी भूमिका में पहुंच चुका है, शास्त्र, गुरु और सज्जनों की सेवा में पूर्ण परम तत्व को अच्छी तरह जान जाता है. पूर्ण परम तत्व को अच्छी तरह जान जाता है. इथेच कुठे? शास्त्रामध्ये, गुरुकडनं आणि सज्जन सेवा या 3 गोष्टीमुळे त्याला पूर्ण तत्वाची प्राप्ती होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे
असंगाम अभिधाम अन्यां तृतीयां योग भूमिकाम अतः पतति असौ कांतः पुष्पशय्याम इव अमलाम। इसके अनंतर असंग नामक अन्य तीसरी योग्य भूमिका में वह पुरुष प्रविष्ट होता है। और कैसे होता है? जैसे कांत अपनी कांता की निर्मल पुष्पशय्या पर। इथे हा कांत हा शब्दाचा अर्थ काय आहे बघायला लागेल गुगल. पती असेल ना, पती पत्नी. हा पती पत्नीचा संबंधाचा मुद्दा दिलाय. पती, असेल. कांत, हा कांत आणि कांता कांता. संवेद. हा कांता हा हा संवेद. सरांचं उदाहरण कांता संवेद. हा ठीक आहे, तसंच असेल. तर तो सहज पोचतो असं त्याचा अर्थ आहे, असं आपण म्हणू शकतो. उदाहरण फार खतरनाक दिलंय पण. पुढच्या भूमिकेमध्ये तो आणि आतुर होऊन पोचतो, हे महत्वाचं आहे. कांता आणि कांता. त्यामध्ये समर्पण आलं ना, हा, समर्पण पण आलं आणि समर्पण आलं. आतुरता आली. या दोन्ही, तो आतुर होऊन तिसऱ्या भूमिकेमध्ये, कुठली? असंग नावाची तिसरी भूमिका आहे. यथावत शास्त्रवाक्यार्थे मतिम आधाय निश्चलम तपसा श्रम विश्रामैः अध्यात्म कथन क्रमैः संसार निंदकैस्तद्वत् वैराग्य करणम क्रमैः शीला शय्यासना समासीनो जरयति अयुराततम. आता याचा अर्थ बघूया. अध्यात्म विषयक शास्त्रों म्हणजे यथावत शास्त्र वाक्यार्थे मतिम आधाय निश्चलम, शास्त्रों के आत्माद्वैत रूप म्हणजे आत्म अद्वैत रूप वाक्यार्थों में अपनी बुद्धि को निश्चलता पूर्वक स्थापित कर, निश्चलम मतिम आधाय, अपनी मती म्हणजे आपली बुद्धी निश्चल करतो. कशामध्ये? तर यथावत शास्त्रवाक्य. शास्त्रवाक्य कुठली आहेत? तर अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम इदम ब्रह्म, काय ते, या सगळ्या 4 वाक्य आहेत. तर ते 6 वाक्य आहेत, सॉरी. तर त्यामध्ये काय करतो? आपली बुद्धि निश्चल आणि स्थिर करतो. अपनी बुद्धि को निश्चलता पूर्वक स्थापित कर तपस्वियों के आश्रमों में विश्रामों से, अध्यात्म शास्त्रों की कथाओं के क्रमों से तथा वैसे ही संसार की निंदा करने वाले वैराग्य के साधन क्रमों से पत्थर की चट्टान रूपी शैया पर आसीन होकर अपनी सारी आयु गवाता है. आता इथे तो काय करायला लागतो? तर तप करायला लागतो. आणि तो कशा पद्धतीत करतो आहे तप? तर अध्यात्म शास्त्रों की कथाओं के क्रमों से, अध्यात्म शास्त्रातील कथा तो क्रमाने वाचतो. तथा वैसे ही संसार की निंदा करने वाले म्हणजेच कोण? वैरागी लोक, ज्यांच्यामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले आहेत असे लोक संसाराची निंदा करतात. त्यानंतर वैराग्य के साधन क्रमों से, वैराग्यासाठी जी साधन सामग्री सांगितली आहे त्याच्यामध्ये हे तप आहे. म्हणजे नैष्ठिकता सुरू झाली आता. इथे त्याला अभ्यास आणि नैष्ठिक वैराग्य दोन्ही ब्रह्मचर्य येतात. पद्धतीचं नैष्ठिकता आली आता. आता अभ्यास त्याला आणि क्रिया वैराग्य. करायला पाहिजे. कशाच्या दृष्टीने? तर त्याला प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त करायचं आहे? ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी हे जाणूनच घ्यायचं आहे. मग त्यानं वैराग्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली. मग त्यानं वाचायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये त्याला काय आढळलं? तर अध्यात्मशास्त्रामध्ये जे वैराग्याचे साधन क्रम सांगितलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला क्रिया केली पाहिजे. मग क्रिया, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, त्यातलं तप, हे तप बरं. इथे आलं. चट्टान रूपी शय्या पर आसीन म्हणजे तो होकर, आता वन स्टिम्युलस वन थिंग कडे सुरू झालं, प्रवास त्याचा सुरू होणार. प्रवास त्याचा सुरू झाला. आसीन होकर अपनी सारी आयु गवाता है. वनवास विहारेण चित्त उपशम
शोभिना असंग सुख सौम्येन कालम नयति नीतिमान। चित्त के उपशम से शोभित होने वाले तथा असंगता के सुख से सौम्य वनवास के विहार से वह नीतिमान अपने काल को बिताता है। याच्यामधून आपल्याला हे पण कळतं की प्रत्येक मनुष्याच्या जरी अवस्था नुसत्या बघितल्या, बालाश्रम, त्याच्यानंतर यौवनावस्था, तारुण्यावस्था, त्यानंतर वनवास आणि त्यानंतर म्हणजे हे काय मोक्षावस्था किंवा संन्यास, हा, संन्यास. वृद्धावस्था. हा, तर या अनुक्रमाने सुद्धा हे लागू पडतंय आणि जो ह्याच्यामध्ये गेलाय, आध्यात्मिकतेकडे वळलाय, जो विरक्त झालाय, त्याचं हे आता वर्णन वनवासी किंवा त्याला काय म्हणणार, वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ, हा, वानप्रस्थ. वानप्रस्थ. चारी ब्रह्मचर्य पुरुषार्थांचं. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ हा, आणि संन्यासाश्रम. बरोबर. आता गृहस्थीला तो कंटाळला, आता तिसऱ्या आश्रमामध्ये तो चालला, वानप्रस्थामध्ये. मग त्याच्यासाठी त्याला काय करायला लागेल, असंग करावा लागेल. वनवासात गेल्यानंतर कोण मिळणार त्याला, आणि झोपायला काय मिळेल, पत्थर. ते पण त्यांनी तिथे सांगितलंय. आता पुढची सगळी आयु तो अशी घालवतो असं पण म्हटलंय. चित्त के उपशम से शोभित होणे वाले, चित्ताच्या उपशमाने, ज्यांनी चित्ताला उपशम केलेला आहे अशा असे जे शोभित आहेत, तथा असंगता के सुख से, असंग झाल्यामुळे ज्याला सुख झालेलं आहे असा तो, वनवास के बिहार से वह नीतिमान अपने काल को बिताता है, वनवासात आपलं जीवन व्यतीत करू लागतो. क्योंकि गांव में रहने पर अधिक विक्षेप होने के कारण समाधि के अभ्यास का भलीभांति निर्वाह नहीं हो सकता. हे त्याला समजलेलं असतं. गावात राहिला की काय होणार, विक्षेप म्हणजे त्याच्या अडथळे येणार सगळे. साधनेमध्ये बाधा येत राहणार सारखी. हा विक्षेपाला टाळण्यासाठी तो वनवासाचा मार्ग पत्करतो, वनवासात जाऊन आपलं व्यतीत करू लागतो जीवन. अभ्यासात अनुशास्त्राणाम करणात पुण्यकर्मणाम जंतोर्यथा वद एवेयम वस्तुदृष्टी प्रसिद्धती. अध्यात्मविषयक अभ्यासात म्हणजे अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे, अभ्यास विषयक सत्शास्त्रों के अभ्यास से तथा पुण्य कर्मों के निमित्त से जीव की यह आत्मदृष्टि यथार्थ प्रफुल्लित होती है. आत्मदृष्टी त्याची यथार्थ प्रफुल्लित होती है. आता त्यानं तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं आहे, तर ही जी तिसरी भूमिका आहे तिचं नाव काय आहे आधी, असंगता. हा, असंग नामक जी आहे त्याच्यामध्ये त्यानं काय काय केलं, तर अध्यात्मशास्त्रांचं अध्ययन केलं. त्याच्यानंतर त्यानं काय केलं, आपली वानप्रस्थात गेला. कांती टाकून दिली, म्हणजे मद मत्सर वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं टाकून दिलं. कांती शुद्ध करून तो प्रवेशित झालेला आहे आणि ब्रह्मवाक्यावर तो आता निश्चल झालेला आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी साधना केली पाहिजे यावर पण तो ठाम झालेला आहे. मग साधनेसाठी तो काय करतो, तर व्यत्यय येऊ नये म्हणून तो वानप्रस्थाश्रम स्वीकारतो, वनात जाऊन तो अभ्यास करू लागतो आणि तिथेच आपलं जीवन व्यतीत करू लागतो. आता म्हणजे जनसंघ लौल्यांच असं त्याचं आता सुरू झालंय. हा, हो हो हो. आता इथे जर बघितलं तर पहिल्या दोन भूमिकेमध्ये गुरु शोधणे हा त्याचा हे होता, म्हणजे कुठल्या मार्गाने जायचं आहे ते गुरूंकडून अध्ययन करून घेणे, ग्रंथांकडून अध्ययन करून घेणे हा त्याचा पहिल्या दोन भूमिकामध्ये हे होता, स्रोत होता ज्ञानाचा. तो झाल्यानंतर तो आता तिसऱ्या भूमिकेत स्वतःवर काम करायला लागलाय, बरोबर आहे. त्यातलं पहिलं त्यानं काय केलं की स्वतःला आधी वेगळं करून टाकलं, असंग केला, वनात जाऊन राहायला लागला, झंगट नको, लोकांचा त्रास नकोच.
हे त्यानं सुरुवात केली. आपले सर सतत म्हणतायत, राम सर, हा. की मला जायचंय, मला बाहेर राहायचंय, जनसंघापासून दूर जायचंय. त्यांचं भयंकर सतत चालू म्हणणं होतं. सुरू आहे. मागच्या दोन्ही भेटीत त्यांनी आग्रहाने म्हणलं होतं. होय होय. अभ्यासात हा हे झालं ना आपलं. हा, आत्मदृष्टी यथार्थ प्रफुल्लित होती है. ओके, पुढे तृतीयां भूमिकां प्राप्य बुधो अनुभवती स्वयं विप्रकारम असंगम तस्य भेदमिदम शृणु. तीसरी भूमिका में पहुंचकर ज्ञानी पुरुष दो तरह के असंग का स्वयं अनुभव करता है. दोन प्रकारचे असंग असतात आणि त्याचा अनुभव तो स्वतः करतो. हे श्रीरामजी, आप इसके भेद सुनिये. द्विविधो अयम असंगः सामान्य श्रेष्ठ एव च नाहं कर्ता न भोक्ता च न बाध्यो न च बाधकः. एक सामान्य और दूसरा श्रेष्ठ असे असंगाचे दोन प्रकार असतात. अपनी देह की क्रियाओं का कर्ता तथा उन क्रियाओं के फलों का भोक्ता मैं नहीं हूं, क्योंकि मैं निष्क्रिय तथा नित्य तृप्त हूं. दूसरों की क्रियाओं तथा उनके फलों का भी मैं बाध्य और बाधक नहीं हूं, क्योंकि मैं व्यापार शून्य हूं. स्वतःला तो जाणायला लागलेला आहे आता. सगळे बरोबर? व्यवहार थांबलेत. हा, अशी अवस्था त्याची आलेली. देह की क्रियाओं का न करता न भोगता, इस प्रकार खुद को जान लेना. म्हणजे काय, जो पुरुष जे तत्व सांगितलेलं आहे ते कसं आहे, फक्त स्थित आहे. त्याला कुठलेही क्रिया नाही आहेत त्याच्यामध्ये. तसंच तो काय म्हटला गेलेला आहे, याला शब्द काय आहे आपल्या इथे, विवेक ख्याती. पुरुषा कसा आहे, आठवेल. न करता न भोगता म्हणजे काय, त्याला शब्द आहे ना काहीतरी. फक्त बघणारा आहे. हा, फक्त बघतो. साक्षी भाव. साक्षी भाव. साक्षी. हा, तर तो साक्षी आहे फक्त. तर अशा पद्धतीत तो स्वतःला जाणायला लागतो की मी फक्त साक्षी आहे. हे त्याला म्हणजे जाणून प्रकृतीपासून तो आता दूर जाऊन पुरुष तत्वाकडे जातोय असं. जातो आहे तो. हा, असंग करून. कशाचे असंग आहे आता त्याचा, प्रकृतीशी असंग चालू झाला. त्यामुळे मी कोण आहे ह्याच्याकडे त्याचं लक्ष आता जायला लागलेलं आहे. इति सज्जनम अर्थेषु सामान्य संगानामकम प्राक् कर्म निर्मितम सर्वम ईश्वरम अधीनम एव च सुखम वा यदि वा दुःखम केवान्न मम कर्तृता भोगा भोगा महारोगाः संपदः परमापदः वियोगायैव संयोगा अधयो व्याधयो धियः कालः कवलनोद्युक्तः सर्वभावान् नारतम् अनास्थयेति भावानां यद्भावनम् अंतरम वाक्यार्थलग्न मनसः सामान्यो असावसंगमः. इस तरह के निश्चय से दृश्य पदार्थों में संसक्त न होना ही सामान्य असंग कहा गया है. इस तरह के निश्चय से कुठला निश्चय करायचा आहे, तर मी कोण आहे, असंग आहे म्हणजे सामान्यपणे स्वतःच्या क्रियेंना हे कुठल्याही गोष्टीशी न जोडणे. स्वतः पूर्णपणे काय आहोत आपण, वेगळे आहोत. आपण आपल्या कर्माशी म्हणजे फक्त काय नाही, मी याचा मी मालक नाही, अशा पद्धतीत स्वतःला वेगळं ठेवणं, या भूमिकेतनं
अशा प्रकारचा निश्चय केला आणि मग त्यानंतर दृश्य पदार्थों में संसक्त न होना ही सामान्य असंग कहा गया है. हा आता पहिला असंग आपण बघितला. अशा प्रकारचा निश्चय करणे हा सामान्य असंग आहे. सुख या दुःख सब कुछ पूर्व कर्म से निर्मित और ईश्वर के अधीन है. सुख आणि दुःख हे पूर्वकर्मावर आश्रित आहेत. पूर्वकर्मांनी आपली कर्म घडत आहेत याच्यावर आणि ते ईश्वराच्या अधीन आहेत. इसमें मेरा कर्तृत्व कैसे, याच्यात माझं काय आहे, ते पूर्वीच्या कर्मामुळे घडतं आहे अशा पद्धतीत त्याच्याविषयीचं माहिती किंवा त्याच्याविषयीचं जाणून घेणे. म्हणजे हे सतत विस्तृत आपली भोग मनोभूमिका तयार करत जाणे त्याच्या अनुसार हा मनोभूमिका तयार पुन्हा करणे. पुन्हा प्रशिक्षित करत जाणे असंच आहे ना हम्म, शेवटी. हम्म. ये विस्तृत भोग अंत में परितापी होने के कारण महारोग है तथा ये सारी संपत्तियां परम आपत्तियां हैं क्योंकि उनके उपार्जन और रक्षण के लिए मनुष्य को नाना प्रकार के क्लेश सहने पड़ते हैं. आता 10वी झाली. 10वी नंतर फक्त एवढंच 12वी एकदा कर मग ओके. 12वी झाली की ग्रॅज्युएशन झालं की डॉक्टर झालास की मग सगळं सगळं तटस्थ स्थिर, मग तटस्थ काय प्रश्न नाही तुला, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर क्लिनिक टाक, क्लिनिक टाकून पैसे कमव, पैसे जर कमवलेस तर बायको मिळणार नाही तर मिळणार नाही. मग बायको मिळाली, आता डोक्याला ताप. मग पुन्हा आता हे कसं सांभाळायचं, मग मुलं व्हायला पाहिजेत, मग मुलांचं अजून मोठे ते पण शिकले पाहिजेत, मग त्यांची लग्न झाली पाहिजेत. अशा पद्धतीत तो ताप आहे, परिताप, हे मनुष्याला समजायला लागतं. अंत में परितापी होने के कारण महारोग है तथा ये सारी संपत्तियां परम आपत्तियां हैं क्योंकि उनके उपार्जन और रक्षण के लिए मनुष्य को नाना प्रकार के क्लेश सहने पड़ते हैं. ज्यानं क्लेश सहन नाही केले असा मनुष्य वरती गेलेला कोणी बघितलाय का? नाही. क्लेश क्लेश सहन केल्याशिवाय तो उच्च पदाला पोहोचत नाही. संयोग सब वियोग के लिए ही है और ये मानसिक चिंताएं बुद्धी की व्याधियां हैं. म्हणजे आपल्याला आयुष्यात मिळणारा प्रत्येक मनुष्य, आई असू दे, बाबा असू दे, पत्नी असू दे, मुलं असू देत, काहीही, हा संयोग जो झाला तो वियोगासाठीच आहे. तसंच सगळे जे गोष्टी आपण मिळवतो आपल्यासाठी त्या सगळ्या एक दिवस नष्ट होणारच आहेत. संयोग वियोग के लिए ही है ते और यांनी खूप छान सांगितलं सर की ह्याच्यामध्ये गीत रामायणामध्ये हा, की दोन ओंडक्यांची होते सागरात भेट आणि एकदा वियोग झाला की पुन्हा एकत्र येत नाहीत ते कोणी. हा. संयोग काय ते हाँ संयोग और वियोग के लिए ही है और ये मानसिक चिंता है बुद्धी की व्याधियां हैं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ऍक्च्युअल बुद्धीचं काम काय केलं असलं पाहिजे तर पुरुषाचं ज्ञान करून घेणे हे त्याचं बुद्धीनं खरं काम केलं पाहिजे. पण त्याला जेव्हा व्याधी होते तेव्हा तो सांसारिक गोष्टींमध्ये आपलं काम म्हणून बघायला लागतो. हे पाहिजे ते पाहिजे हे बुद्धी संकल्प विकल्प चांगलं काय वाईट काय हे ठरवण्याच्या पाठी लागते. बुद्धी की मायेचं आहे. आवरण असल्यामुळे त्यांना ते हे होत नाही. हा व्याधी म्हणून ते पुढे येतात असं त्यांचं म्हणणं म्हणजे सगळे संयोग हे वियोगासाठीच आहेत आहे. असं सांगितलं. असंच आहे. आणि म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ काय आहे तर प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणारच आहे एक दिवस. जे मागे आपल्याला पण एक प्राप्त झालंय उपनिषदात तुम्ही समजून सांगितलं होतं. हा हा. संयोग हाँ पुढे व्याधियां है चित्त की चिंता है बुद्धी की व्याधियां है सब पदार्थों को. आता विचार केला तर प्रत्येकाला जे आज जन्म मिळालेला आहे त्याच्यामध्ये काय काय आहे तर भोग, जाती आणि आयु
या 3 गोष्टी मनुष्य घेऊनच आलेला आहे, बरोबर. मग त्याच्या बाबतीत जे घडत आहे ते पहिलंच साइन करून पाठवलेलं आहे. मी निश्चित आहे. आता त्याच्यानुसार त्याला वाटत असतं की मी हे करतोय. असा अभिमान घेऊन तो काम करत असतो त्याच्यामध्ये आणि मग त्याला हे लक्षात येतं की हे काय आहे? चिंता जी मी करतो गोष्टींची, ती करून काही उपयोग होत नाहीये. ती चिंता ही व्याधी आहे. सब पदार्थों को विनाश के गड्ढे में ढकेल रहा काल तो उन्हें निगल जाने के लिए ही सदा प्रवृत्त रहता है. प्रत्येक पदार्थ हा जो उत्पन्न झाला तो नाश हा होणारच आहे. तो काळाच्या गुहेत जाणार आहे. इस तरह अनास्था होने से अशा प्रकारे त्याला अनास्था निर्माण होते. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मि इत्यादि वाक्यार्थों में संलग्न चित्त वाले पुरुष की संपूर्ण पदार्थों में जो आंतरिक अभावना है वही सामान्य असंग कहा जाता है. त्याची पहिल्यांदी काय? आपला पुरुष आपल्यामधला जो आहे, जो साक्षी आहे, याच्यावर पहिल्यांदा श्रद्धा निर्माण होते आणि त्यानंतर तो संसाराकडे कशा पद्धतीत बघतो याचंही वर्णन ह्यांनी इथे केलं. असा जो असंग आहे त्याला सामान्य असंग असं म्हटलेलं आहे. अनेन क्रमयोगेन संयोगेन महात्मन वियोगेन असतामंत प्रयोगेन आत्मसंविदाम पौरुषेण प्रयत्नेन संतताभ्यासयोगतः करामलक वद वस्तुन्यागते स्फुटतां दृढम संसार अंबु निधेहे पारे सारे परम कारणे नाहम कर्ता ईश्वरः कर्ता कर्म वा प्राकृतं मम कृत्वा दूरतरे नूनम इति शब्दार्थ भावनम यन मौनम आसनम शांतम तत्श्रेष्ठम असंग उच्यते. आता इथे श्रेष्ठ जो असंग आहे त्याची व्याख्या केलेली आहे. आता सर्वात शेवटच्या अर्थावरून आपल्याला लक्षात आलं तो काय होतो? मौन होतो आणि आसन ग्रहण करतो, शांत होतो, असं त्याची झालेलं आहे. तर इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर पहिल्यापासून अनेन क्रम योगेन, आता इसी पूर्वक तो अभ्यास योग से, आता तो असंग जो त्याचा सामान्य असंग आहे त्याच्यामध्ये त्याला आता काय करायला लागेल? तर त्याला पुरुष प्राप्ती करायची आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तप करावं लागेल, म्हणजेच शास्त्रांचा अभ्यास पण करावा लागेल आणि शारीरिक अभ्यास पण करावा लागेल. तर हा जो पूर्वी सांगितलेला जो अभ्यास आहे त्याच्या अभ्यास से महात्माओं की संगती से दुर्जनों की असंगती से, एवढं सगळं सांगितलं पहिल्यांदी. म्हणजे मागच्या श्रवण, सगळ्या श्लोकांचा सार इथे आलाय आता. हा म्हणजे त्याने गुळगुळीत करून परत एकदा समजावून फार सांगितलं काय गुळगुळीत काय केलंय. केलंय आतापर्यंत एवढं सगळं. महात्माओं की संगति से दुर्जनों की असंगति से श्रवण मननात्मक आत्मविचारों के अंतःकरण में प्रयोग से, श्रवण आणि मनन केलं, शास्त्राध्ययन केलं, त्यांचं श्रवण केलं, मनन केलं, तथा लगातार अभ्यास योग द्वारा अपने पुरुष प्रयत्न से संसार सागर के पार सबके सार परम कारणभूत आत्म तत्व के प्रमाण और प्रमेय की असंभावना के निराश द्वारा हस्तामलकवत दृढ़ रूप से खूब स्पष्ट हो जाने पर, यानी ठीक ऐसा ही आत्मवस्तु है, इस विश्वास का विषय हो जाने पर मैं करता नहीं हूं किंतु ईश्वर ही करता है, पूर्व जन्म में किया गया या वर्तमान काल में किया जा रहा मेरा कोई कर्म नहीं है इत्यादि अभाव और उसके प्रतियोगी आदि के विषय में विकल्प करने वाली शब्दार्थ भावना को भी बहुत दूर फेंक कर जो शांत मौन रूप से रहता है
वही श्रेष्ठ असंग कहलाता है. आता इथे त्याच्या बाबतीत काय झालं ते बघा. इथे सुरुवातीला तो काय करतो, अभ्यास करतो शास्त्रांचा, त्याच्यानंतर कोणाकडून तरी ऐकतो सज्जनांकडून आणि त्याचा अर्थ लावून स्वतःला त्याच्यामध्ये प्रवृत्त करतो की मला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे. मग जाणून घ्यायला लागल्यानंतर तो शास्त्रांचा सगळा वापर कशा दृष्टीने करत आहे, प्रमाण, प्रमेय या दृष्टीने, की असं काही आहे का खरोखर ज्याच्याविषयी मला हे सगळं करायचं आहे, ह्याच्याविषयी खरोखर मला काही पुस्तकातून मिळतंय का? त्याच्यातून कुठला मार्ग मिळतोय का? किंवा त्याला मी कसं जाणल्यानंतर माझ्यामध्ये काय होणार आहे? किंवा या गोष्टी त्याला सतवत आहेत. त्यामुळे तो प्रमाण प्रमेयाचा वापर करत असतो. बुद्धी ही त्याची त्या दृष्टीने लागलेली असते. बरोबर? त्या गोष्टीचा सारासार विचार करत असतो थोडक्यात. प्रमाण प्रमेय की असंभावना के निराश द्वारा हस्तामलकवत दृढ़ रूप से खूब स्पष्ट हो जाने पर यानी ठीक ऐसा ही आत्मवस्तू है इस विश्वास का विषय हो जाने पर. इथे आपल्याला त्यांना काय सुचवायचं आहे, तर शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर दृढ श्रद्धा जेव्हा त्याची बसते, कारण अशी वस्तू आहे जी कुठल्या प्रमेयात बसणार नाही, प्रमेय ज्याला प्रमाण काही ठरवू शकत नाही, अशी वस्तू शोधायला निघालेला आहे. साक्षी पुरुष हा ज्ञानगम्य नाही आहे. ज्ञानेंद्रियांनी त्याला आपण बघू शकत नाही, त्याची वाणीनं आपण काय वर्णन करू शकत नाही, अशी जी वस्तू आहे, असा विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. याच्यावर विश्वास आधी बसला पाहिजे ना मनुष्याचा. म्हणजेच काय झालं पाहिजे, तर श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. जेव्हा तो या सगळ्यातून जातो तेव्हा त्याला या विषयावर श्रद्धा उत्पन्न होते आणि जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते तेव्हा तो काय म्हणजे त्याची श्रद्धा कशी असते, तर मैं करता नहीं हूं याच्यावर त्याचा विश्वास बसतो. दुसरं काय होतं, तर ईश्वरच करता आहे यावर सुद्धा असते. परत पूर्व जन्म में किया गया या वर्तमान काल में किया गया जा रहा मेरा कोई कर्म नहीं है, माझ्याकडून करवून घेतलं जात आहे इत्यादी अभाव, अशा प्रकारचा स्वतःचा अभाव कर्मामध्ये तो सांगत आहे. और उसके प्रतियोगी आदि के विषय में विकल्प करने वाली शब्दार्थ भावना को भी बहुत दूर फेक देता है. आता अशा गोष्टी तो सुरुवातीला बोलून सांगत असतो, नाही बाबा मी माझ्याकडून करून घेतलं, किंवा लोक सांगतायत त्याला साहेब चांगलं काम केलं, हा नाही नाही माझ्याकडून करून घेतलं, असं तो सुरुवातीला म्हणत असतो. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात येतो की ह्याचीही काही गरज नाहीये, तेव्हा तो ते शब्द सुद्धा टाकून देतो आणि काय होतं, ते फेकून देतो आणि शांत मौन रूप से रहना है वही श्रेष्ठ असंग कहलाता है. त्याला हे लक्षात येतं की शांत होऊन मौन झालं पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे, ही गोष्ट त्याला जाणवते आणि तो असंग श्रेष्ठ असंग आहे. म्हणजेच पहिला जो असंग आहे तो त्याला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणारा आहे किंवा आत्मस्वरूपाचा ज्ञान हे प्रकर्षानं जाणवून देणारा संघ असं आपण म्हणू शकू. आणि दुसरा जो आहे तो त्यात प्रतिष्ठित होण्यासाठी केलेली क्रिया, शांत मौन आणि स्थिर बसणे, हेच त्याच्यासाठी उरतं. इथपर्यंत तो आला. ते एक श्लोक पण आहे ना की श्रद्धावानम लभते ज्ञानम, की श्रद्धा त्याने ठेवली ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि तिकडे पण मी वाचलंय त्या ह्याच्यात व्यासांचं जे हे आहे भाष्य, त्याच्यामध्ये त्यांनी श्रद्धा अध्यात्म प्रसादः असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे श्रद्धा उत्पन्न सगळ्यांमध्ये होत नाही, द्वंद्व चालूच राहतात मनात लोकांच्या आणि ते प्रमाणांनी ते सिद्ध होणाऱ्या गोष्टीवरच विश्वास ठेवणारे राहतात लोक बऱ्याच वेळा. चूक आहे का हे त्यांनी मात्र इथे बघा व्यवस्थित त्यांचं वर्णनच केलेलं आहे.
काही लोक, सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, काही लोक असे असतात की जे भोगाच्या पाठीच लागून गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असतात, आणि काही लोक असे असतात जे कामाच्याच पाठी एवढे पडलेले आहेत, पोटाचीच त्यांना चिंता आहे, त्यामुळे ते अध्यात्माकडे वळलेलेच नाही. असे पण लोक असतात, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. अश्रद्धा ही श्रद्धेमध्ये कशी परावर्तित होते याचंही त्यांनी या सप्तयोग भूमिकामध्ये वर्णन सुरुवातीपासून आतापर्यंत करत आलेले आहे. तो शब्द किती छान आहे, अध्यात्म प्रसाद. हा, मस्त आहे एकदम. यन अंतर न बहिर न अधो न ऊर्ध्वम न आशासु न अंबरे न पदार्थे न अपदार्थे न जडे न च चेतने आसितं भासनं शांतं आभासं नभसा समम यन न आद्यम अंतम अजम कांतम तत्श्रेष्ठम असंगः उच्यते. याच्यामध्ये काय काय आहे? यन न अंतर न बही, म्हणजे जे आत नाही, जे बाहेर नाही, जे वरती नाही, जे खाली नाही, जे दिशामध्ये नाही, आकाशामध्ये नाही, कुठल्या पदार्थामध्ये नाही, अपदार्थामध्ये नाही, ते जडही नाही, आणि चिदाभास में यानी बाहर या भीतर आदि सभी वस्तुओं में आलंबन शून्य होकर स्थित जो स्वप्रकाश चिद रूप शांत अन्य प्रकाशक से शून्य आकाश के समान स्वच्छ एक रस और गंभीर आदि अंत से रहित तथा जो अत्यंत कांत शांत असा है ते नहीं कांत ब्रह्म है, वही श्रेष्ठ असंग कहलाता है. ही अवस्था म्हणजे स्वतः ब्रह्म असण्याची अवस्था आहे. स्वतःला ब्रह्म म्हणून जो प्रतिष्ठित करू शकतो त्याची अवस्था ही असंगाची अवस्था आहे. श्रेष्ठ त्याची असंग. दीर्घता किती वाढत चालली बघा ना. हा, वाढत धीरे चालली धीरे होती. धीरे एकदम हा, डेप्थ चाललाय. एकदम वर्णन कसं आहे, क्रमाक्रमाने आणि उत्कृष्ट वर्णन या ग्रंथामध्ये मिळतं. आता ह्याच्यात त्यांनी काय काय सांगितलं, तर आत नाही, बाहेर नाही, ऊपर नाही, नीचे नाही, म्हणजे ज्याला जिथे 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 तुम्ही शोधता आहात तिथे तिथे ते नाहीच आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, आलंबन शून्य होकर, आता कुठल्याही आलंबना व्यतिरिक्त स्थित होकर, स्थित जो स्वप्रकाश खुद के अंदर किंवा आपल्या स्वतःच्या प्रकाशाने चिद्रूप अशी जी वस्तू आहे आतमध्येच शांत अन्य प्रकार शक से शून्य, म्हणजे काय? अद्वैत, दुसरी याच्यासारखी नाही कुठलीही. आकाश के समान स्वच्छ, आकाशाला कुठला आपण हे देऊ शकतो का की ह्याचा रंग असा आहे, असं नाहीये. आकाशाप्रमाणे स्वच्छ. एक रस, म्हणजे सर्व सृष्टीमध्ये सगळ्या पदार्थांमध्ये जी एक रस होऊन सगळीकडे अस्तित्वात आहे अशी वस्तू. आणि गंभीर, आदि अंत से रहित, म्हणजेच अनंत अशी. तथा जो अत्यंत कांत ब्रह्म है वही श्रेष्ठ असंग कहलाता है. ब्रह्मरूप होणे. संतोषम अमोदम मधुरः सत्कार्या मलपल्लवः अमलपल्लवः चित्तनालाग्रसं लीन विघ्नकंटक संकटः विवेक पद्मो रूढ़ो विचारार्क विकासितः फलम फलत्यम असंगम तृतीयां भूमिकामिमाम.
संतोष रूपी सुगंध से मधुर अथवा संतोषजनित हर्ष से मधुर मकरंद वाला, म्हणजे अशा जो योगी आहे त्याला काय होतं, संतोष प्राप्त होतो. उपासना, गुरु सुश्रुता, श्रवण आदि निष्काम कर्म रूपी निर्मल पल्लवों से युक्त और चित्त रूपी नाल के अग्रभाग में संलीन हुए रागादि वासनाओं से उत्पन्न अनेक तरह के विघ्न रूपी कंटकों से संकीर्ण विचार रूपी सूर्य से विकास को प्राप्त हुआ वह विवेक रूपी कमल हृदय में रूढ़ होकर असंग नामक यह तृतीय भूमिका रूप फल फलता है. याच्यामध्ये त्यांनी मागच्या सगळ्याचा उल्लेख केला. मागे सुद्धा पहिल्या ह्याच्या आधीच्या भूमिकेला सुद्धा असा केलेला बघा, आठवत असेल तर. का तर ह्याच्यामुळे ह्याच्यात काय काय बदल झाले ते सांगायचं आहे त्यानं, की त्यानं काय काय केलंय. उपासना, गुरु शुश्रूषा, गुरुच्या मुखाने श्रवण आदी निष्काम फल हे पण त्यानं आचरण केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यानं आचरण आधी केलेलं आहे. त्यानंतर चित्तरूपी नाल के अग्रभाग में संलीन हुए रागादी वासना याचाही त्यानं त्याग केलेला आहे. अनेक तरह के कंटक म्हणजे काय, ते षड्रूपू आपण त्याला म्हणू शकतो. राग, द्वेष, मोह वगैरे वगैरे हे जे कंटक आहेत त्यांचाही त्यानं त्याग करायला, म्हणजे त्यानं त्याग केलेला आहे. विचार रूपी सूर्य से विकास को प्राप्त हुआ. पहिली जी भूमिका आहे त्याच्यामध्ये या गोष्टींचा चिंतन केल्यामुळे, अध्यात्मशास्त्राचं चिंतन करून विचार करूनच तो पुढे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सूर्य प्रकाश जो ज्ञान स्वरूप आहे त्याचा उदय झालेला आहे. ज्ञानाचा उदय होणे म्हणजे सूर्याचा उदय होणे अशा पद्धतीत, किंवा सूर्याचा प्रकाश हा अंधकाराला दूर करतो, तशाचा हा ज्ञानाचा प्रकाश अंधकाराला दूर करतो किंवा अज्ञानाला दूर करतो, अशा पद्धतीत त्याच्यामध्ये विकास झालेला आहे. म्हणजे सगळ्या संघांपासून असंग झालाय आणि असंग झाला. असंगाकडे वाटचाल चालली सगळी. विवेक रूपी हृदय कमल में रूढ होकर, विवेक म्हणजे जो आपण ह्याच्यात बघितला पतंजली योगशास्त्रामध्ये, विवेक म्हणजे काय तर प्रकृतीपेक्षा पुरुष वेगळा आहे हे समजणे म्हणजे विवेक. या विवेकामध्ये तो काय झालेला आहे, रूढ झालेला आहे. रूढ म्हणजे स्थिर, तिथेच तो आता रत आहे, बाकी कुठल्या गोष्टीमध्ये नाही. असंग नामक यह तृतीय भूमिका रूप फल फलता है. या सर्वाचा परिपाक म्हणून या वृक्षाला आता असंग नामाचं फळ येतं, अशा पद्धतीत आर्टिस्टिक वर्णन यांनी करून दिलेलं आहे. थांबूया का आपण इथे, भरपूर श्लोक झाले आज, 37 श्लोक झाले. एकदम छान झालं, मस्त. हो, किती गोड आहे सगळं, खूपच छान आहे एकदम. ओके. 9 वाजता लेक्चर होणार आहे दाळिंबे सरांचं, परत जॉईन करा. मीटिंग चालू राहील किंवा चालू राहू द्या, थोडस ब्रेक घेऊन या. ठीक आहे. तर मला दुसरा संघ कळला नाही. काय म्हणाल्या? दुसरा संघ नाही कळला. दुसरा श्रेष्ठ संघ, श्रेष्ठ संघ. दुसरा संघ दुसरी कळाला नाही भूमिका असं त्यांचं म्हणणं आहे. नाही. ते पहिली हा. भूमिका जी श्रेष्ठ संघ शुभेच्छा नाही, होती ना, श्रेष्ठ असंग. श्रेष्ठ श्रेष्ठ संघ. असंग, हा ते समजून घ्या. हा नाही ठीक आहे, मी सर, एकदम पहिली काय म्हणतात होती त्याला, सॉरी, पहिली होती भूमिका शुभेच्छा. हा दुसरी भूमिका काय? म्हणजे त्यांना पहिल्यापासूनच कळलेलं नाही. नाही नाही, पहिली भूमिका कळली मला, शुभेच्छा. दुसरी नाही कळली, तिसरी असंग. आता क्रमाक्रमाने हा विकास आहे, क्रमाक्रमाने विकास होतो आहे मनुष्यामध्ये. पहिल्यांदा तो काय झाला तर फक्त प्रवेशित झाला, त्याला फक्त एवढंच लक्षात आलं की हे सगळं जे जग आहे ते काय आहे, निरस आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ परमपद प्राप्त करणे, चिद शांती अनुभवणे हे आवश्यक आहे, हे त्याला पहिल्यांदा कळलं. ज्याला आपण काय म्हटलं,
पहिली भूमिका कुठली आहे, ती नाव काय आहे सांगा. शुभेच्छा. हा, ही शुभेच्छा आहे. दुसरी भूमिकेचं नाव काय आहे सांगा. तेच माहित नाही. घेतलं ना आपण. म्हणजे तुम्ही अर्धवट लेक्चर केलाय. मी इथेच बसलीये. विचार त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. ओके. मग ते जे विचार असतात ते कशा पद्धतीचे असतात, तर या भूमिकेला आपण स्टिक राहिलं पाहिजे, अशा प्रकारची ती दुसरी भूमिका आहे विचारांची. या भूमिकेमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल घडतात, तर तो अभ्यासात प्रवीण म्हणजे स्वतःला यम नियम इत्यादी जे काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा अध्यात्म श्रवण किंवा चांगल्या लोकांकडे बसून सज्जन ज्ञान संघ. ग्रहण करणे, याच्यामध्ये तो रत व्हायला लागतो. म्हणजेच प्रावीण्य अभ्यासात तो स्वतःला प्रावीण्य करायला सुरुवात करतो आणि विचार करायला सुरुवात करतो की हे पद काय आहे, जे जाणून घेतल्यामुळे मला काय फायदा होईल, अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागतात. हे झाल्यानंतर तो स्वतःला प्रवीण करण्यासाठी काय करायला लागतो, तर स्वतः ज्या अध्यात्मशास्त्रामध्ये मला काम करायचं आहे त्याच्यामध्ये ज्यांनी स्वतःहून प्रवीणता प्राप्त केलेली आहेत असे गुरु शोधतो. त्यानंतर जी शास्त्र त्याला मदत करतील याच्यामध्ये, अशा शास्त्रांचं वाचन करतो, मनन करतो, त्याच्यावर विचार करतो. विचारा, अशा विचाराची दुसरी भूमिका आहे. आता तिसरी जी आहे ती कुठली आहे, असंग. याच्यावर सगळ्यावर विचार केला त्यानं. विचार करून त्याच्या असं लक्षात आलं की विचार करून काय फायदाच नाहीये. हा जो पुरुष नावाचा जो मनुष्य, पुरुष नावाचा जी पद आहे किंवा जो स्वतःमध्ये जो अधिष्ठित आहे, त्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला विचार, शब्द या गोष्टी फालतू आहेत. त्याच्याविषयी न जाता आपल्याला काय करायला लागेल, तर स्वतः अभ्यास करावा लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, तप करावं लागेल. त्यांनी सांगितलेला मार्ग आहे, त्या मार्गावर आपल्याला चालावं लागेल. त्या अनुषंगाने तो काय करतो, सगळा असंग करतो. म्हणजे सर्वात पहिलं त्याचं जे स्वतःचं आयुष्य आहे, जे तो जगतो आहे, ते सोडून देतो. सगळ्या आशा आकांक्षा सोडतो. बरोबर. म्हणजेच त्याला पूर्ण विरक्ती येते आणि तो काय करतो, वनात जाऊन राहायला सुरुवात करतो. म्हणजेच त्यांनी तिथे उदाहरण देताना कसं दिलंय, तर तो दगडावर झोपायला सुरुवात करतो. म्हणजेच तप सुद्धा करायला सुरुवात करतो. हा झाला श्रेष्ठ असंग. बरोबर. जो पुरुष आहे तो न भोगता न असं त्याचं वर्णन केलंय बघा भरपूर. तर त्या अनुषंगाने त्याला हे प्राप्त होतं की स्वतः तो तप करण्यामध्ये आसक्त होतो. आता याच्या पुढची स्टेज, जे श्रेष्ठ असंग आहे तो. आतापर्यंत हा जो सांगितला तो कसला होता, सामान्य असंग. आणि श्रेष्ठ असंग म्हणजे काय, तर अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या वाक्यामध्ये त्याला श्रद्धा उत्पन्न होते आणि त्याच्यामध्ये तो अधिष्ठित होतो. आणि मग त्याच्यामध्ये काय बदल होतात, तर तो सुरुवातीला काय बोलत असतो, तर हे सगळं माझं नाही आहे, हे मी करत नाही आहे, हे ईश्वरानं माझ्याकडनं करवून घेतलं जात आहे. अशा पद्धतीत त्याची विचार भूमिका असते. त्या भूमिकेतून सुद्धा तो वरती येतो आणि आणि शांत होतो, मौन होतो. कारण हे शब्द सुद्धा व्यर्थ आहेत असं त्याला वाटायला लागतं. त्याचीही काही गरज नाही. तेव्हा तो स्वतः ह्या भूमिकेला जगायला सुरुवात करतो. अहम ब्रह्मास्मी. अशा पद्धतीत ही तृतीय भूमिका आहे. आपण कुठल्या श्लोकापर्यंत आलो आहोत मॅडम? 35व्या श्लोकापर्यंत आलोय ना? नाही, 37व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. आता ह्याच्यामध्ये कोणाला नोट्स जर काढायच्या असतील तर क्रमाने काढून ठेवत जा. शेवटी सगळ्यात मी नोट्स देणार आहेत, परंतु त्या माझ्या नाही आहेत. आधी एक मॅडम शिकवत होत्या, त्यांच्या नोट्स माझ्याकडे आहेत, त्या तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे. परंतु ज्यांना कोणाला आता शिकवताना महत्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत
त्या त्यांनी नोट डाऊन करून नोट स्वतःच्या बनवा असं माझं म्हणणं आहे, म्हणजे ते व्यवस्थित होईल. ठीक आहे ठोसर सर? पाटील सर. मॅडम कळलं का? मॅडम उपस्थितच नाही. आहे ठीक आहे. सर आहे. आहेत ना. हा धन- ओके, कळलं का मी आता सांगितलेली गोष्ट? हो हो सर कळलं. मी ना नोट्स काढत होते पण नेमका दुसरा मुद्दा टाकायचा राहिला माझ्याकडून, म्हणून मला हा. ते सगळं डिस्टर्ब झालं झालं काय? पुढे. बरोबर तुमचं पण म्हणणं, कारण मध्ये पूर्णपात्रे सरांनी ते भूमिकेचा उल्लेख केला आणि मी त्याला होय म्हटलं आणि मग ते विषय म्हणजे माझ्या तोंडून ते परत परत येणं राहिलं, म्हणजे परत मी त्याचा उल्लेख केला नाही. ठीक आहे, मी आता लिव्ह करतो. हरिओम. थँक्यू सर.